ईश्वरे उपनिषदातून मंत्र पावन गायले, चित्तात आणि विश्वात राहण्या शांती हे दिले. विश्वात्मका तुझला देवा ओवाळू आरती, देवा ओवाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. विश्वात्मका तुझला देवा ओवाळू आरती, देवा ओवाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. जन्मोजन्मी प्रपंच करुणी भागलो आता, देवा भागलो आता. माझे माझे भरुनी ओंजळ मोकळी आता. नाती गोती बाण मान्यता पैसा पोकळ, देवा पैसा पोकळ. स्वार्थी जगती कुणी न भेटे निखळ प्रेमळ. कल्पनेतले मिळण्यासाठी आजवरी श्रमलो, देवा आजवरी श्रमलो. ज्याची त्याची कास धरुनी दूर किती गेलो. चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमळ संगती, देवा प्रेमळ संगती. भान तिचे मज आले आता नित्य टिको चित्ती. विश्वात्मका तुझला देवा ओवाळू आरती, देवा ओवाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. निसर्गातले रूप अचेतन तसे सचेतन, देवा तसे सचेतन. कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. दुष्ट वा क्षुद्र भव्य वा ऐल पैल भासो, देवा ऐल पैल भासो. तुझला प्रियकण विश्वामधला कुणी कुणा त्रासो. सर्वांचे हित नित्य घडावे हेतू तव ठाई, देवा हेतू तव ठाई. समग्रतेचे भान मला दे कृतीतान हृदयी. तुझे तुझ्यास्तव तव इच्छेने जगेन जीवन, देवा जगेन जीवन. दीन जीवाना तुझे घडू दे सदैव दर्शन. विश्वात्मका तुझला देवा ओवाळू आरती, देवा ओवाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. कालचं चिंतन सत्र जसं आपण इथे जे म्हटलं जात आहे, पण त्याचा थोडा तरी का होईना अर्थाचा आपल्याला हे जाणं असावी याच्यासाठी काळभैरवाष्टकाचा विचार केला होता. तर तसं दुसरं अजून जे राहिलं आणि आता ते आपल्या नित्योपासनेत दिलेत ते शांती मंत्र. ते पूर्वी कधी दिले नव्हते. रचना आधीची आहे, मराठीतून एवढ्यासाठी आपल्याला माहितीच आहे, मराठी करण्याची भूमिका आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला अर्थ सोपा व्हावा, कळावा म्हणून. पण तरीसुद्धा मराठीत जरी किती करायचं म्हटलं तरीही याच्यात मूळ उपनिषदांची जी भाषा आहे ते ज्यासाठी ती त्यांना दिसली आणि त्यांनी लिहिली
द्रष्टे ऋषी म्हटलं तसं. तर त्यांनी तसं ते का म्हटलं आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग करण्यासाठी त्याच्यातल्या काही या श्लोकांचा परस्पर संबंध कळावा हे अनेकांनी सांगितलं. मला हेही सांगितलं की हे कुठल्या उपनिषदात कुठे आहे, काय आहे वगैरे अशा स्वरूपाचे पण उल्लेख काहींना हवे होते. तेही ठीक आहे, पण त्यांनी फार काम होणार आहे याच्यातला भाग नाही. पण तरीही मी ते आपल्यासमोर ठेवतो. मूळ मंत्र काय आहे त्याचा आपल्याला म्हणण्यासाठी त्या अर्थाने अर्थाचा उपयोग होत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण एक वेळ काल जे आपण संस्कृत पाहिलं ते ठीक आहे, आता 700च्या सुमाराची गोष्ट आहे, त्यामुळे ह्या एक 1200-1300 वर्षाचा प्रश्न आहे. पण हे आर्ष आहे, हे संस्कृत आहे, हे आर्ष आहे. त्याच्यामधली रूपं, आर्ष म्हणजे ऋषींचं जे ते आर्ष, तर तशा अर्थाने त्यातली रूपं पण आर्ष आहे. त्यातलं अगदी साधं उदाहरण म्हणजे आपल्याला समोर जर ठेवायचं असेल तर हे जे सत्यमेव जयते आहे, जे ज्यांचा संस्कृतचा अभ्यास असलेली जी बरीच मंडळी आहेत, तर सत्यमेव जयते हे तिथून थेट उपनिषदातून एक आपल्याला एक मोठं बोध म्हणून किंवा बोधवाक्य म्हणून मोठं म्हणून ते घेतलं आहे. आता सत्यमेव जयते हे रूप आर्ष आहे. सत्यमेव जयती व्हायला पाहिजे, तर ते आजच्या भाषेत जयती होईल आजच्या संस्कृतप्रमाणे, पण ते आर्ष रूपात जयते आहे ते तसंच घेतलेलं आहे. तसे ह्याच्यात कितीतरी शब्द असेल, हे तर एक सोपं आहे उदाहरण, पण असे कितीतरी शब्द त्यात आहेत. तर हे म्हणण्याचा किंवा त्यांनी ज्या वेळेला ही निर्मिती केली त्यावेळेचा काळ, ही विश्वात्मकाची आरती मुद्दाम म्हटली, ते त्या अर्थाने सबंध विश्वाचा विचार करणारेच होते. त्याच्या सगळ्याच्या कल्याणाचा विचार करणारे होते. त्यांच्या नजरेतून पशुपक्षी काय, दगड माती दुंडाक काय, आकाश काय, सगळं अंतरिक्ष, काहीही सुटलेलं नाही आणि सर्वाच्या कल्याणाचा फक्त त्यांनी विचार केला. आणि म्हणून एक यात सुरुवातीला जो आणि शेवटचा असे 2 मंत्र, हे मी सुरुवातीचे म्हणून एक लिहिलं आहे, त्याचं पार्श्वभूमी कळावी म्हणून. आणि शेवट जो मंत्र लिहिला आहे तो अनुभवाचा त्यातला मंत्र जो दिसलेला आहे तो लिहिलेला आहे. तर त्यातला जो सुरुवातीचा आहे, ईश्वरे उपनिषदातून मंत्र पावन गाईले, चित्तात आणि विश्वात राहण्या शांती हे दिले. त्यांचा हेतू शांतीचा आहे. आणि जर आपण आज आपल्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याकडे पूर्वजांपेक्षा असंख्य गोष्टी असतील कदाचित, पण त्यांच्याकडे ज्याची श्रीमंती होती शांतीची, त्याचं आपल्याकडे मात्र दुर्भिक्ष आहे. जे मूळ जे हवं आहे खरं म्हणजे ते नाही आहे. अशांतीला सीमा नाही अशी परिस्थिती आहे. कुठे कुटुंब असो, व्यक्ती असो, बाहेर समाज असो, काय धार्मिक व्यवस्था असोत, कुठल्या राज्यव्यवस्था असोत, जगातल्या व्यवस्था असोत, यंत्रणा असोत, सगळ्यात मूळ काय ते मनुष्य अशांत आहे, मूळ आहे. म्हणून या शांती मंत्रांची गरज आहे. आणि मूळ उपनिषद मोठा आहे, त्यात सुरुवातीला सर्वसाधारणपणे हे मंत्र असतात आणि अपवादभूत परिस्थितीत शेवटी पण शांती मंत्र येतो. हे त्याची मूळ रचनेचा भाग झाला. आता ते आपण जे ऐकतो नेहमी त्यात गट आहेत आणि ते ज्या उपनिषदातले त्याविषयी आपल्याला तेही स्पष्ट करतो. तर त्यासाठी आपले पहिले एक आपण ऐकू. ते म्हटलेलं आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे, आपण इथे आता लावतो आहे, कोणाला हवं असतं तर देतोही आहे. तर ते आपण पहिल्यांदा 10 मंत्र ऐकू. येईल का? नाहीतर इकडे घेतो. एक मिनिट मी घेतो. ही सिस्टीम हे करा वाटलं तर. आणि ईश्वरे उपनिषदातून मंत्र पावन गायले,
चित्तात आणि विश्वात राहण्या शांती हे दिले. ओंकार स्मरून उच्चारी आता वाणी तुनी जसे जे जे मनामध्ये राही तेच वाणी मध्ये असे. मनात जे असे तेच वाणी मध्ये सदा वसो. वाणीत येतसे तेच मनी माझ्या सदा असो. प्रकाशमय हे आत्मन आवाहन तुला करी. प्रकटून मज दे दर्शन प्रार्थना ही तुला करी. एकत्व पावलेल्या हे माझ्या वाणी मना तुम्ही. जाणण्या आत्मस्वरूपाला वावे तत्पर समर्थ मी. आत्मस्वरूप माझ्याशी बोलू दे व्यक्त होनी. श्रवण आणि अध्ययन घडो तादात्म्य होनी. हे आत्मज्ञान जे झाले सत्य जे ऐकिले असे ते ना त्याग करो माझा असो जागृत जसे तसे. सत्याचे आत्मस्वरूपाचे अध्ययन करीन मी. रात्रंदिवस मननाने नित्य हे टिकवीन मी. बोलेन युक्त ते शब्द वदे मी सत्य नित्य ही. देव रक्षण करो माझे त्या शब्दांचे सदैव ही. ते सत्य आणि सद्ब्रह्म सदैव रक्षण करो. सत्यरूप परमात्मा तो माझे रक्षण करो. जो जो सत्य वदे त्याचे सदैव रक्षण करो. जो जो सत्य वदे त्याचे सदैव रक्षण करो. हा शांतिवंदनांचा
एक न म्हणायला होतं. त्यात शांतीला उपयोगी पडणारी महत्त्वाची सूत्र आहेत. त्यांना झालेलं दर्शन आहे, त्याचा आपल्याला येणारा प्रत्यय आहे. फक्त तो त्या भाषेत येत नाही म्हणून आपण हे आत्ता शांत चित्ताने ऐकले. ऐकल्यानंतरसुद्धा चित्ताला शांतता आहे. खरं सांगायचं तर का हे बोलायची काही आवश्यकता नाही, इतकं त्यात सामर्थ्य आहे. आता हे जे बोलायचं ते कशासाठी, तर ती जी शांतता मिळाली ती मला अधिक मिळावी, ती अधिक सखोल असावी, ती विस्तृत असावी, ती कायमची असावी, यासाठी हे सगळं आहे. आता युगाचा स्वभाव, या युगामध्ये अशांती हा स्वभावच, अस्थिरता, अशांती, शंका, संशय, असमता, द्वेष, मत्सर, या सगळ्या गोष्टी किंवा अनिवार दृश्याचे अनिवार वासना, हे सगळं राहणार. तर ते प्रत्येक गोष्ट इच्छा, खाणे, पिणे, फिरणे असे जे साधनेला मंत्र दिले तसं आहे. हे सगळं अनिवार्य राहील आणि म्हणून देवाआड कुणी नसो असं साधनेमध्ये त्या मंत्रामध्ये म्हटलं. तर आता हा स्वभाव पाहता आणि त्यात आपल्याला वावरावं लागतंच आहे आणि लागणारच आहे. हे कमी होईल का जास्त होईल काय ठरविल. आत्ताची स्थिती ही अधिक खालीच चाललेली आपल्याला दिसेल. कारण कलियुगामध्ये शेवटी अधोगती पूर्ण होते आणि हे सगळं विश्व परत पुन्हा नव्याने सुरू होतं. पूर्वी सहजपणे शांतता होती, ती आता असहज झाली. शांतता राहिली नाही, अशांती सहज आहे, ती सगळीकडे आहे. मग ती आता मला बाहेरची एक सांभाळायची आणि एक त्याच्याहीपेक्षा म्हणजे माझ्यातली सांभाळायची हा मार्ग आहे. मला शांती सांभाळता येते आणि तेवढी मला जमली तर मग जग कशा पद्धतीनं चालायचं तसं चालेल, त्याच्याकडे मला शांततेनं पाहता येईल. ह्या दोन गोष्टी करणं शक्य आहे. म्हणजे त्या दोन गोष्टी करण्यासाठी ईश्वरे उपनिषदातून मंत्र पावन गायले, चित्तात आणि विश्वात राहण्यास शांती हे दिले. कुठल्याही क्षेत्रात कुठेही कधीही कशातही जावा, तिथे सगळीकडे अशांती दिसते. मग त्यावेळेला आपल्याला आपली शांती तरी टिकवता आली पाहिजे. तिथे काय असेल ते असेल. जर त्यांच्या अशांतीचं रिफ्लेक्शन किंवा त्याचा परिणाम माझ्या चित्तावर होत असेल तर माझ्यात एवढी शांती असेल की तिचाही रिफ्लेक्शन त्याच्यावर असेलच. हा दुसरा विचार त्याच्यामध्ये आहे. म्हणून चित्तात शांती राहिली तर त्याचा परिणाम, घरातल्या शांत माणसाचा परिणाम उरलेल्या 3 माणसांच्यावर 2 माणसांच्यावर नक्की होतो. 5% असेल 10% असेल. तो स्वतः अशांत असेल तर त्याचा परिणाम जसा होतो तसा तो शांत असेल तर बाकीचे जिथे आहेत तिथून 5% खाली येतात नक्की. तर तसाच जगावर परिणाम होईल अशी कल्पना करू की अशी शांत असलेली चित्ताला ज्यांची शांती आहे अशी माणसं जगामध्ये 100 असले तर त्याचा परिणाम नक्कीच त्या वातावरणावर असेल. हे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शांतीमंत्राचा आहे. आता त्याच्यावरला हा उपाय. आता हे गायन आहे सगळं त्यांचं आहे, ते गायनच आहे. त्या काळातल्या हा म्हणजे सामावेश तर स्वतंत्रच आहे, पण तरीसुद्धा हे सगळे मंत्र गात राहण्याची पद्धत आहे. आता गात कशासाठी, तर जे माझ्या श्रवणाद्वारे येणार ते मला शांती देणारं असावं, यासाठी हे गात राहावं. मनात ती येत राहील आणि त्याची पुनरावृत्ती होत राहील. तर जसा अशांतीच्या पुनरावृत्तीने माझ्या चित्ताला अशांती येते, बाहेर वादविवाद, भाषणात संशय शंका सगळं ते काय जग चाललं आहे तसं त्याचा परिणाम होतो आहे. तर त्याच्याऐवजी माझ्या चित्तामध्ये जर हे गेलं असेल तर मी तुझं म्हणतोच आहे, नुसतं ऐकत असेन तरीसुद्धा आणि ते जर मी वारंवार ऐकत असेन तर माझ्या चित्तात ती शांती टिकू शकते. तर यासाठी चित्तात आणि विश्वात राहण्यास शांती हे दिले. त्यांचा मूळ हेतू एवढाच आहे. त्यांना स्वतःला शांती आहे ती त्यांना दुसऱ्यांना त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायची, त्यासाठी त्यांचे हे उपकार आहेत मोठे, की त्यांनी हे लिहून ठेवलं. आता पहिले जे हे सगळे शांतिमंत्र आहेत हे आपल्याकडचे 1-2 उपनिषद, ऐतरेय आणि कौशितकी या उपनिषदांमधले हे आहेत. आपण केव्हा त्यातले मूळ वाचलं तर फारच चांगलं आहे. तर याच्यातलं पहिला ओंकार जो आहे, ओंकार स्मरण उच्चारी आता वाणी तुनी जसे, जे जे मनामध्ये राही तेच वाणीमध्ये असे. हे सुरुवातीला अशासाठी म्हटलं आहे
की मला ती सवय लागावी. मी आत्मस्वरूपाशी बोलतो आहे म्हणजे शांतीशीच बोलतो आहे साक्षात. तर माझ्या मनामध्ये शांती राहो आणि माझ्या बोलण्यामध्ये पण शांतीच राहो. जे जे मनामध्ये राही तेच वाणीमध्ये असे आणि मनात जे असे तेच वाणीमध्ये सदा वसो. मनामध्ये जे आता शांतीचं आहे तेच माझ्या वाणीमध्ये सदा वसो. येऊ देच, असू देतच, पण सदा असो. वाणीत येत असे तेच. आता वाणीत जर शांतीचा माझ्या आविष्कार असेल, शांतीचं बोलणं असेल, तर त्याचा परिणाम जो माझ्या मनावर होणार, वाणीत येत असे तेच मनी माझ्या सदा वसो. म्हणजे हा शांतीचा उभयपक्षी व्यवहार झाला. तो सुरुवात कुठून झाला? ओंकार, तिथून झाले, तिथून आत्मस्वरूप. म्हणून आत्मस्वरूपाशीच हे भाषण आहे. या 2 ओळींच्या मध्ये काहींना अशी शंका आली, म्हणून मी मुद्दाम सांगतो की माझ्या मनात जे आहे ते माझ्या वाणीत, म्हणजे माझ्या मनात राग आला असेल तर वाणीत राग येऊ का, असं नाही आहे ते. समजून घ्यावंच लागतं. आता शेवटी आपल्याला समजण्याच्या पातळीवर यावं लागेल. तर मनामध्ये असे तेच वाणीमध्ये सदा वसो म्हणजे त्याला काय आवडतं राहणार नाही. तर तशा अर्थाने नाही, हे आत्मस्वरूपाशी बोलणं चाललं आहे. त्यातल्या बोलण्यातलाच पुढचा मंत्र आहे, प्रकाशमय हे आत्मन आवाहन तुला करी, प्रकटून मज दे दर्शन प्रार्थना ही तुला करी. हे जे आहे हे त्याच्या संदर्भातलं आहे. आपण आत्मस्वरूपाशी बोलतो आहे. कल्पना करा की महाराज आहेत, कोणी सत्पुरुष आहेत आणि त्यांच्याशी बोलतो आहोत, तर त्यांच्याकडून आपल्याला शांतीचाच संदेश मनामध्ये येतो. तोच आपल्या वाणीवर परिणाम करेल, तीच वाणी पुन्हा मनावर परिणाम करेल आणि तेच पुन्हा जाऊन तीच त्यांची पूजा. खऱ्या अर्थाने उपनिषदातल्या पूजा आणि सगळंच वेगळं आहे. ते अत्यंत निरुपाधिक स्थितीत आहेत. तर त्यातून ही थोडीफार आपल्याला कळणारी गोष्ट म्हणून ही घेतली. आता यात बोलणं आणि त्यांच्या मनातलं एकत्व पावलेले आहे माझ्या वाणी मना तुम्ही, जाणण्या आत्मस्वरूपाला व्हावे तत्पर समर्थ मी. काहीही जाणायचं असलं तरीच मनुष्य तत्पर लागतोच. जाणायचं आहे आणि तो जाता येता करू इच्छितो तर ते होत नाही. आपण जर एखाद्याला बोलायला गेलो, काही एखादी गोष्ट सांगायला गेलो आणि तो फिरत फिरत ऐकतोय, तर आपल्या लक्षात येतं ह्याचं काय लक्ष नाही. आपण व्यवहारात म्हणतो ना तसं आहे. तर हे तसं त्यांना तत्परही व्हायला हवं आहे. म्हणजे काय काय अपेक्षित आहे? आपल्याला शांती हवी आहे ना, मग जिथे शांतीचं विवरण आहे, जिथे शांतीचा उगम आहे, त्याच्याशी मी तत्पर व्हावं. तर ते तत्पर आहे, तिथे आहे, त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे जे मला शिकायचं आहे त्याच ठिकाणी मी आहे. मला सांगा, साध्या भाषेत विद्यार्थ्याला ज्या वेळेला आपण सांगतो की मी काय सांगतो त्याकडे लक्ष दे, पुस्तकात तुझं लक्ष नाही, हे जे काय म्हणतो आहे तेच ते आपण आपल्या भाषेत म्हणतो, लक्ष नाही आहे. तर त्या अर्थाने हे तत्पर व्हावं. आणि तत्पर असूनसुद्धा काम होत नाही. अनेक वेळेला पुस्तकं वाचतो, मुलगा वाचताना दिसतो, अभ्यास करताना दिसतो, सगळं दिसतं आहे समोर, तासाचे गणित बरोबर जमलेलं आहे, काय 3 तास करायचं आहे, 5 तास करायचं आहे, ते करतो आहे, पण करण्यात सामर्थ्य नाही आहे. तो एक वेगळा विषय आहे. त्यांना अत्यंत व्यवस्थित हाताळलेला आहे. हे शांतिमंत्र सर्वांगाने विचार करणारे आहेत. सबन उपनिषदच तसे आहेत. तर ते जीवनाचा सर्वांगीण विचार करतात. तर त्याच्यामध्ये नुसतं असं नाही की मी तत्पर आहे, माझी इच्छा आहे ते समजून घेण्याची, त्यासाठी मी तत्पर आहे, पण मला ते जे सांगितलं जात आहे, त्यात वापरले जाणारे शब्द, त्यात येणारा ध्वनी, त्यात जे काही येतं आहे ते जाणायला मी समर्थ पाहिजे. तर त्यासाठी मी समर्थ असावं, जाणण्या समर्थ मी. तर एकत्व पावलेले आहे माझ्या वाणी मना तुम्ही, जाणण्या आत्मस्वरूपाला व्हावे तत्पर समर्थ मी. आता आपण तत्पर आहोत, आपण समर्थ आहोत. टप्प्याटप्प्यानं ते मंत्र पुढे गेलेलं आहे की मी तत्पर आहे. आता समजा भक्तीमध्ये जरी हे आपल्याला साध्य करायचं झालं तरी महाराजांना काय म्हणायचं आहे ते जाणून घ्यायला मी तत्पर आहे का? त्यांना काहीतरी म्हणायचं आहे. अनेक वचनं आहेत, आता इथे आत्तासुद्धा ही नवीन लावलेली आहेत बोधवचनं. तर ह्याच्यात मला त्यांना काय म्हणायचं आहे ते जाणून घ्यायला मी तत्पर आहे, समर्थ आहे. पण शेवटी कृपेचा अंश आहे तो तिथूनच बरसला पाहिजे, आकाशातूनच पाणी. मी तत्पर आहे, शेती नांगरली जसं असतं, जो तयार आहे पिकाच्या दृष्टीनं पूर्वतयारी केली, तसं इथे मीही समर्थ राहण्याची आणि तत्पर राहण्याची ही सुद्धा प्रार्थना केलेली आहे. तसं मी व्हावं, पण त्याच्याबरोबर तुम्ही कृपावंत व्हावे हा प्रश्न आहेच.
तेव्हा आत्मस्वरूप माझ्याशी बोलू दे व्यक्त होऊ नये. तेच माझ्यासमोर व्यक्त होऊ दे आणि बोलू दे. आणि आत्मस्वरूप व्यक्त झाल्याची कितीतरी उदाहरणं उपनिषदामध्ये आहेत आणि ते काय आहे हे समजत नाही. हे तर खरं आहे, आपल्याकडे जसं प्राणशक्ती आहे, काय जीवन आहे, तुम्ही त्याला जाणीव म्हणा, काही म्हणा, ती त्या अर्थाने व्यक्त होऊन नाही बोलत, पण ती तितक्या पातळीवर मनुष्य जाऊ शकतो आणि हे सामर्थ्य माणसाकडे आहे. ते अनुभवूनच ते सांगतायत. आत्मस्वरूप माझ्याशी बोलू दे व्यक्त होऊ नये. आता त्यांनी कृपा करायचीच आहे. मी समजा महाराजांसमोर जाऊन बसलो, आपल्या भाषेत तिकडच्या बोल महाराजांच्या समोर बसलो, स्वामींच्या समोर बसलो, स्वामींना काय म्हणायचं आहे हे ऐकायला मी तत्पर आहे, ऐकायला मी समर्थ आहे सगळ्या बाजूनी. काय माझ्याकडून जे करायचं ते केलेलं आहे. आता हे केल्यानंतर त्यांनी माझ्याशी बोललं पाहिजे, हा मुद्दा त्यांच्या हातातला आहे. म्हणून त्यांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्याशी बोला. आत्मस्वरूप बोलणं किंवा भगवंत बोलणं आपल्या भाषेमध्ये ही गोष्ट सोपी नाही. स्वामी बोलणं ही गोष्ट सोपी नाही. स्वामींच्या एका शब्दासाठी दिवस दिवस थांबलेले लोक आहेत की एक शब्द हवा आहे तर त्याच्यासाठी थांबलेले लोक आहेत. तसं मी आत्मस्वरूपासमोर थांबलेलो आहे. आता ते उपनिषदाच्या भाषेत आहेत म्हणून आत्मस्वरूप शब्द वापरला. आपण भगवंत म्हणू, आपण राम म्हणू, आपण काय महाराज म्हणू, जे म्हणाल ते तेच आहे आणि ते आत्मस्वरूप झालेले असतातच. म्हणून हे असं आहे. तर हे बोलू दे, हे माझ्याशी बोलू देत, ते माझ्याशी 4 शब्द बोलू देत. आणि नाहीतरी मला सांगा, अशा तऱ्हेचं जिथे भगवत स्वरूप आहे तिथेच 4 शब्द ऐकले तर चित्ताला शांतता होते. वन इज ॲट रेस्ट. हे जे व्हायला पाहिजे त्यासाठी तिथे तसं असतं. ते महाराज बोलले तेव्हा एका शब्दाने माझा तो वेडा कुठे गेला, यात काय आहे मला सांगा. पण आहे ना काहीतरी. महाराज म्हणले आज तो कुठे गेला. आता तो माझा ह्याच्यात जे काय आलं त्यात त्याच्या आयुष्याचं सगळी इथे कर्तव्य येतात आहे. त्यांनी जी काय एकत्रपणे काय एकांगीपणे काय त्याच्या पद्धतीने बाजूला राहून जे काय उपासना केली असेल तिचं जे सर्व आकलन आलं तो माझा तो कुठे गेला. आता माझा कुठे गेला यात सगळं आलं. तसं हे त्यांच्याशी तत्पर असलं तरीसुद्धा त्यांचा हा शब्द येईपर्यंत ते जसं आता माझं काम झालं म्हणून तो जो गेला आहे तसे लोक मंडळी हे सगळे आपल्याला चरित्रातले उदाहरणात आपल्याला माहिती असेल. इतरही ठिकाणी तसं आहे. आता हे बोलू दे व्यक्त होऊन हे बोलले. आता बोलण्यामध्ये त्यांचं बोलून झालं, मी समर्थ झालो, मी तत्पर झालो, ते बोलले. आता हे बोलल्याने हे आता हे असं आहे त्यांना त्यातलं बरं कळलेलं आहे म्हणून त्यांच्या माझ्या शब्दाला एवढं महत्त्व आहे. बाकीचं जे बोलतील ते माझ्याशी बोधाचं बोलतील, काय करावं याचं बोलतील, आत्ताची अडचण काय आहे, त्याच्यात मार्ग कोणता आहे याच्याबद्दल बोलतील. तर ते जे बोलतील ते श्रवण आणि अध्ययन हे माझं मलाच करायला पाहिजे. ती पुढच्या मंत्रात आहे. श्रवण आणि अध्ययन घडो तादात्म्य होऊ नये. जे म्हणून मला आत्ता त्यांच्याकडून कळलं, जे सत्य आहे ते जे मी ऐकलं ते ना त्याग करो माझा असो जागृत जसे तसे. काय होतं की ते ना त्याग करो माझा, ते काही मला सोडून जाणार नाही. त्याग म्हणजे इथं विस्मरण. ती गोष्ट त्यागली म्हणजे गेली आणि आपल्या लक्षात त्यांनी सांगितलेले शब्द विसरले. दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यांनी जे मला सांगितलं होतं ते विसरलं. असं किती विसरतं. सत्पुरुष जे काय आयुष्यभर बोललेत ना ते जर सगळं ते ग्रंथबिंत करण्याच्या काय येत नाही म्हणजे कशात मोडणारच नाही. आयुष्यभर समजा महाराजांची कल्पना करा. आयुष्यभर महाराज बोलत आहेत, इतक्या हजारो लोकांच्या ठिकाणी जात आहेत, हजारो ठिकाणी जात आहेत आणि ते बोललेले आहेत. त्याचं काय आपण त्याचं करू शकणार. म्हणजे ते आपल्याला मला त्याचं श्रवण तर झालं पण श्रवण आणि अध्ययन हे दोन्ही त्याची माझ्याकडून व्हावीत तर मला ही शांती लाभणार जी त्यांच्याकडे आहे आणि ज्या शांतीपासून उगम होऊन ते माझ्याशी बोलतात. तर ते जे आहे ते ना त्याग करो माझा. आता हे विस्मरण म्हणजे ह्याचा संबंध कशाशी आहे तर त्याचा संबंध थेट आचरणाशी आहे. मला ज्या वेळेला आचरण करायचं आहे त्यावेळेला महाराजांची आज्ञा, महाराजांचं म्हणणं, महाराजांचं त्याबद्दल सांगणं हे मला त्या क्षणी आठवते का. दरवेळेला प्रश्न आहे तो टायमिंगचाच आहे त्यातल्या. ते सगळं झाल्यावर ते आठवते किंवा आठवतच नाही किंवा सांगून विस्मरण झालं. त्यांचं 10 वेळा सांगून झालं पण 10 वेळा सांगून झालं तर माझ्या एकदाही जर लक्षात राहिलं नसेल तर मला त्याचा उपयोग नाही होत. आणि त्या अर्थाने जे परिवर्तन ते का होत नाही ते ह्याचं कारण हे आहे की ते मला वेळेला आठवत नाही. त्या अर्थाने ते माझा त्याग न करो म्हणजे मला सोडून न जावो म्हणजेच माझ्या विस्मृतीत जाऊ नये. मला सदैव ते शब्दनशब्द माझ्या लक्षात असू नये आणि ते
लक्षात नुसतं नाही, असो जागृत जसे तसे. त्या अनुवादामध्ये हे स्पष्टतेसाठी सगळे हे बाकीचे शब्द आहेत. तर ते जागृतही असावं आणि जसंच्या तसं जागृत असावं. ते त्या दिवशी मला काय म्हणाले असं जर महाराजांचं सांगायचं आली वेळ आपल्यावर, तर आपण काय करू शकलो असतो असा क्षणभर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे आपल्याला पूर्वी सांगितले, 2 वेळा सांगितले, 10 वेळा सांगितले, 20 वेळा सांगितले, पण माझ्याकडे शब्दशः त्यातलं काही नाही आणि वेळेला ते जागृतही नाही माझ्याकडे. मग हे जर असेल तर मग पुढे प्रवास होत नाही, असलं तर पुढे प्रवास होतो. आणि या सर्वाचा शेवटी आधार काय, मूलाधार, आणि शेवट कशात, तर शांतीत. कारण ते केलं की चित्ताला शांतता आहे. प्रपंचन प्रसंग तर तिथेही आहेत. आपण ऋषींच्या काळात बघितलं तरी काही जीवनमान काही फार मोठं नाही. एक ठीक आहे, आजच्या काळाची परिस्थिती आणि त्यामध्ये फरक असेल, पण तो इकडचं कदाचित खूपच हे झालं, व्यग्र झालं. पण तिथेही व्यग्र होण्यासारख्या गोष्टी त्यांच्या मागे होत्याच. त्यांच्याही मागे राजे होते, त्यांच्याही मागे प्रपंच होते, तिथे त्यांच्या मागे शिष्य होते, त्यांचे सगळे व्याप होते, हे सगळं त्यांच्याही मागे होतं. पण त्यांची शांती बिघडली नाही. त्याचं कारण त्यांच्या मनातलं ज्ञान हे जागृत होतं. तर ते सदैव जागृत जसे तसे. म्हणून आपल्याला याचा संबंध बघा, त्या कर्णाने विद्या मिळवली ते तुला वेळेला आठवणार नाही म्हणले. विद्या आयुष्यभर त्याच्याबरोबर आहे, त्याचा धाक पण आहे, पण वेळेला जर ते आठवणार नसेल, मंत्र आठवणार नसेल, तर तो विफल झाला. म्हणजे विस्मरणात विफलता आहे पुढे. आणि म्हणून आयुष्यात वैफल्य येतं, विस्मरण होतं. म्हणून हेच भगवंताचं स्मरण असेल तर वैफल्य नाही येणार, प्रसंग येईल आणि प्रसंगच जाईल, पण वैफल्य येणार नाही. आज जागृत आहे, भगवंत जागृत आहे, त्यामुळे तो मार्ग त्याचा काढणार. बरं, त्याच्या परीनं त्याच्या वाट्याला त्याला काही प्रारब्ध कमी आहे मागे ठेवलेलं आहे, ते त्याच्यासमोर त्याचं कधीतरी ते व्यक्त होणारच. त्या कर्माच्या झाडाला लागलेली फळं आहेत ती कधीतरी समोर येणारच. येऊ देत, ती आली तर ती पार करेल तो त्याच्या पद्धतीनं. त्याच्यासाठी काय एखाद्याचं देणं आहे तर देईल, एखाद्याचं घेणं आहे घेईल, हे सगळं करेल, पण तो त्यातून आतून शांत आणि जागृत असल्यामुळं पुन्हा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, वाटचाल सुरू राहील. नाहीतर अनेक वेळेला प्रारब्धाचे प्रसंग आलेले माणसाची वाटचाल खोळंबली असं होतं. एक तर आडमार्गी जाईल, बाजूला जाईल, नाहीतर आहे तिथे थांबेल, नाहीतर भेटून पुन्हा मागेच परत. तर हे होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी ते जागृत असलं म्हणजे ह्यातलं काय होत नाही. प्रसंग सगळ्यांच्यावर प्रसंग आलेले आहेत आणि त्या प्रसंगातून ते शांतचित्ताने पुढे गेलेत. त्या कृष्णाच्या जन्मापासून ते त्या अंतकाळापर्यंत, रामाच्या जन्मापासून त्याच्या कोणीही घ्या आणि तुम्ही शेवटपर्यंत त्याचा प्रवास बघा. शांतचित्ताने ते श्रेयोमध्ये जातील. बस संपलं, झालं, आपलं कार्य झालेलं आहे. किती म्हणतं हे तर माऊली, म्हणजे हे काय अजबच आहे सगळं, की माझं कार्य झालं. 21 वर्ष झाले, माझं कार्य संपलेलं आहे. तीसुद्धा गुरुना परवानगी विचारली, मला जायची परवानगी द्या. म्हणजे इतकी चित्ताची शांतता, एवढं कार्य झाल्यानंतर राहणंसुद्धा अवघड आहे. ती शांतता आहे, म्हणजे आतून ती अत्यंत जागृत आणि अत्यंत शांत आहेत. म्हणून हे विश्वात्मकाचे विचार करू शकतात. ते जे काय आहे, आता विश्वात्मके देवे येणे हे वाघेत तोषावे. आता ज्यांनी एवढं यज्ञ केलं त्यांनी फळ मागावं, फळ नाही, तोषावे, त्याने तोषावे. आणि मग मला काय द्या, तर सगळ्यांची शांतता राहू दे, सगळ्यांना सद्बुद्धी होऊ दे. आता हे मागायला एवढं कर्म झाल्यानंतर चित्ताची कोणती स्थिती लागेल याचा आपण नुसता विचार करून बघा, काय शांततेचं चित्त असेल ते, त्यावरून हे कळेल. आता हे कळायला किंवा पुढे टिकायला सत्याचे आत्मस्वरूपाचे म्हणजे जे मी ऐकलं त्याचं अध्ययन करीन मी, त्याचं मी सातत्यानं पुन्हा पुन्हा अध्ययन करीन. आणि काय करीन तर रात्रंदिवस मननाने नित्य हे टिकवीन मी. हे ऋषींचं त्यावेळचे शब्द आहेत. जे ज्ञान मला मिळालं ते मी रात्रंदिवस, अहोरात्रान त्यात मूळ मंत्र आहेत, तर त्याच्यात हे अहोरात्र म्हटलं की ते जोडून घेईन. म्हणजे त्यांचा अनेनाधीतेन अहोरात्रान संदधामी. अहन आणि रात्र दोन्ही, रात्रंदिवस माझ्या चित्ताला जे एकदा मिळालेलं आहे ते मी रात्री दिवसांनी जोडत राहीन आयुष्यभर. ते कशाला खाली येते तो, हे त्यांच्याकडे जे मिळालेलं आहे ते त्यांनी आपल्याला दिलं किंवा कसं करावं हे सांगितलं. आणि मग जर हे टिकवलेलं असं असेल, आणि हे टिकवायला आता आपल्या बाजूने बघू,
काय होतं हे सगळं इथपर्यंत बघितलं, ठीक आहे, एकदम बरोबर सगळे श्लोक बघितले. चित्ताचा विषय निघाला तिथे पिंड आणि ब्रह्मांड. या न्यायाने विचार केला तर माझ्यात अशांती आहे म्हणून जगात अशांती आहे असं समजायला हरकत नाही. माझ्या मनामध्ये युद्ध आहेत म्हणून बाहेर युद्ध आहेत. यातल्या कोणाच्या मनामध्ये युद्ध नसतं. आपण अगदी मोठे घ्या, हिटलर घ्या, नेपोलियन घ्या, यांच्या मनामध्ये द्वंद्व, आसक्ती आणि लोभ आणि ह्याची युद्ध आहेत आज चालू. म्हणून त्यांनी एवढ्या, आता त्यांची कुवतच तशी होती म्हणून त्यांनी लाखो लोकांना कामाला लावले आणि लाखो लोकांची वाट लागली त्याच्यात. हे होऊ शकतं. तर तसं ते आत युद्ध आहे, तसं आत शांती असेल तर बाहेर शांती आहे. ती माझ्यातली शांती मिळवणं शक्य आहे. त्यासाठी हे सुरुवात पिंडात आणि ब्रह्मांडात जे नातं आहे त्याची आपल्याला कल्पना दिली त्यांनी. आणि हे शांतीच्या बाबतीतही तसं आहे. एक आहे, मगाशी म्हटलं तसं, शांतीचा आवाज कलियुगात क्षीण होतो, सत्ययुगात उत्तम असतो. हे होणार फरक. पण त्याला स्वतःला अशांती असते का? तर नाही. कलियुगात उद्धरणारे कोणी नाहीत का? तर कितीतरी आहेत. म्हणजे प्रमाणाने विचार केला तर खूप आहेत तसा विचार केला तर. कारण त्याचं आपल्याला वचनामध्ये, बोधवचनामध्ये येऊन गेलं असेल की कलियुगात शिवानंद म्हणायचे तसं, कलियुगात जन्माला आलात भाग्यशब्दा, नुसत्या नामांसुद्धा उद्धरून झालं. हे म्हणावं एवढं सोपं नाही की नुसतं नाम घेईल आणि उद्धरून जाईल. हे पूर्वीच्या काळात चाललं नसतं. पूर्वीच्या काळात सगळं सांभाळावं लागलं असतं. यज्ञ संभार अमकत तमकत, त्याचे ते कर्मकांड अमकत, ही सगळं सांभाळावं तेव्हा होतं. इथं नुसत्या नावाने, शुद्ध नावाने उद्धरेल ही त्याच्यातलं शक्य आहे. तसं हे याच्यातले उद्धरणारे शक्य आहेत. आणि कृष्णमूर्ती जे म्हणायचे ना, यू आर दी वर्ल्ड, ते तसंच. तिथे युद्ध आहेत म्हणू नका. तुमच्या मनात युद्ध नाही आहे का सांगा, असं म्हणायचं. तुमच्या मनातलं युद्ध शांत करा, तुमच्यापुरतं जगाचं काम तुमचं झालेलं आहे. महाराज आता बरोबर महाराज या बाजूला दुसऱ्या बाजूला वाटतात की सगळं जग अगदी वेड्याने भरले, मला मान्य आहे, तुम्ही एक शहाणे व्हा. महाराजांचं म्हणणं एकदम सोपं असते, कळायला सोपं आहे. 99 लोक राहिले, हरकत नाही, एक तरी झाला ना मनुष्य, मग मी तेवढं ठरवावं, मग तेवढे होईल. मग तसं मी शांती बाळगावी तर माझं काम होईल. आता मला शांती बाळगण्यात अडचणी काय आहेत त्या मला शोधून काढल्या पाहिजेत, ते अध्ययनाने कळतील. आणि त्या शांती का जाते, ही माझी जशी जाते ती का जाते हे एकदा कळलं की आपल्याला ते गणित सुटत जातं, मग आपण शांत राहतो. ठीक. मग हे करायला त्यांनी जे बोललेलं आहे, जे काही सांगून ठेवलेलं आहे, ते सगळं आपण शिकत जावं. आपल्या या बघूया आपल्या या सत्रामध्ये काय होईल तेवढं. बोलेन युक्त ते शब्द, मी बोलेन ते युक्तच बोलेन, कारण वाणी माझी आता आत्मस्वरूपाशी जोडलेली आहे, मन आत्मस्वरूपाशी जोडलेलं आहे, भगवंत असे जोडलेले आहेत साध्या भाषेमध्ये. तर त्यामुळं मला तिथून येणारे माझ्या शब्दांच्यावर आता एक चेक आहे बाहेर जाताना, ते मी तेच शब्द उच्चारेन. जर उच्चारता येत नसेल तर एक वेळ उच्चारणार नाही, म्हणजे उच्चारेन ते बरोबरच उच्चारेन आणि युक्त उच्चारेन. बोलेन युक्त ते शब्द, वदे मी सत्य नित्यही. आता हे मधल्या सगळा काळ बघितला तर अशांती याचं कारण बोलेन युक्त ते शब्द हे नाहीच आहे. म्हणून झालं, कुटुंबात होऊ दे, व्यक्तीत होऊ दे, बाहेर होऊ दे, म्हणून ते कोर्टात नाही का ते ईश्वर साक्ष. आता तू सांगितलं ते खरं सांगते म्हणे, मी जर स्वतः खरंच सांगतोय तर ईश्वर साक्ष आणखीन कशाला सांगायला पाहिजे, किंवा ते काय की ते शपथ घ्या, अमके शपथ घ्या, तमके शपथ घ्या, काय कारणच नाही. मला सत्यच सांगायचं आहे. तर ते तसं का होत नाही, हे अलीकडे का हे असे शपथ घ्यावी लागते कोर्टात, ईश्वर साक्ष खरं सांगेन वगैरे, तर ते म्हणून ह्याच्या पुढचा जो मंत्र आहे तो त्याच्याशी जोडलेला आहे. बोलेन युक्त ते शब्द, वदे मी सत्य नित्यही, देव रक्षण करो माझे, आणि त्या शब्दांचे सदैव. कारण सत्य बोलणं म्हणजे आज अडचणीत येण्यासारखं आहे. तुम्ही विचार करून बघा बाहेर की सत्य बोलून चालत नाही. मग अशा एकाने व्यवहाराचं आणि ते विचारलं नाही कसं सांभाळता येईल, सरळ आणि शुद्ध ते कसं राहता येणार, तर ह्यामुळे पंचायत येईल. मग ही पंचायत कोण दूर करेल? जगात कोणाच्या तरी रूपाने ती दूर करेल, एवढं सांगतो. मगाशी आपला एक विषय प्रश्नोत्तरात येऊन गेला, तसं आहे. स्वतःला सांभाळायचं तर सांभाळता येतं, तर आहे सांभाळता येतच. त्यातही अशी प्रार्थना केली, देव रक्षण करो माझे. त्या शब्दांचे सदैवही, रक्षणाचा प्रश्न हा आहेच. मी जे बोललेलो आहे ते खरं होणार, सत्य आहेच, आणि ते खरंही होणार, आणि ते खऱ्याचं रक्षणही भगवंत करणार. तर
ती खात्री नसते. म्हणून हे खोट्या साक्षी खऱ्या साक्षी वगैरे जे काय भानगडे येतात त्यामध्ये हे ते रक्षण होणार याची खात्री नाही. मी सत्य बोलणार आणि त्याचं रक्षण होणार आणि देवरक्षण प्रार्थना आहे, देवरक्षण करो माझे त्या शब्दांचे सदैवही. आता ते सत्य आणि सद्ब्रह्म मूलभूत जे काही जगामध्ये नांदतं ते सत्य आहे आणि सत्य आहे म्हणूनच ते टिकतं आहे. मूळ त्याचं सत्य आहे. आवरणं ही वेगवेगळी होत जातात, काळानुसार हे सगळे फरक होतात. माणसांच्या वेशभूषेत तेव्हापासून आजपर्यंत किती फरक झाले, माणसांच्या चालीरीतीत किती फरक झाले, माणसांच्या धर्मपालनात किती फरक झाले, सगळ्या रीतिरिवाजात किती फरक झाले, खूप फरक झाले. पण माणूस आहे. आणि कृष्णमूर्तींच्या भाषेत सांगायचं तर माणूस तसाच अशांत आहे, जसा होता तसाच आजही आहे, मागच्या पिढीतही होता, आपल्या पाहण्यात असेल. मागच्या पिढीत 2 पिढ्या मागे गेलं तरी तिथे अशांती आहे हे आपण बघतो. मागच्या पिढीत गेलं तरी अशांती आहे, आजही आपल्या मनात आहे आणि पुढे दिसती आहे ती आता आपण बघतोच आहे. मुलांचा प्रश्न आहे समजा पुढच्या पिढीचा, तर चित्त स्वस्थ नाही असं होतं. चित्त चंचल आहे. आता लहान आहे म्हणून चंचल आहे हा एक भाग झाला, तो व्यवहाराचा भाग झाला. लहान मुलं चंचल असतात, बुड्या मारणार हे ठीक आहे. पण ते चंचल चित्त, त्यांची 5वी नाही 7वी नाही 10वी नाही काय झालं तरी चित्त चंचलच आहे. त्याचा परिणाम सगळ्या बाकीच्या सगळ्या जे काही करायचं आहे त्याच्यावर होणारच आहे. अभ्यास असो काय असो सगळ्यावर होणारच. पण ते जर शांत असेल तर ते नक्की त्याला साथही देणार. नुसती शांती ही नुसतीच शांती म्हणून काहीतरी एक आदर्श गोष्ट आहे ती करायची असं नाही आहे. शांती ही सर्व व्यवहाराला लागणारी मूलभूत गोष्ट आहे. शांतीनं व्यवहाराची सुरुवात झाली तर व्यवहाराचा शेवट शांतीनंच होईल. कुठल्याही व्यवहाराला शांततेनं सुरुवात होईल, शांततेनं शेवट होईल. आणि माझ्या मनात शांती असेल तर मध्ये काही घडेल पण शेवट शांती होईल. तर त्या अर्थाने आणि त्याचं म्हणजे मूळ हे ब्रह्म म्हणजे सत्य आणि ब्रह्म हे शब्द वेगवेगळ्या याने वापरते. मूळ त्याचा अर्थ एकच की हे ब्रह्म हे सत्याचं स्वरूप आहे, सत्य हे ब्रह्माचं स्वरूप आहे, आकाराला आलं त्याचं मूळ कारण आहे. तर ते सदैव रक्षण करो सत्यस्वरूप परमात्मा तो माझे रक्षण करो. माझ्या दृष्टीनं जो भगवंत आहे तो सत्यस्वरूप आहे आणि तो माझं रक्षण करो. आणि नुसतं माझंच नव्हे तर जो जो सत्य वदे त्याचे, माझंच नुसतं रक्षण असं नाही, जो जो सत्य बोलणार आहे त्याचं सुद्धा सदैव रक्षण करो. आणि हे मुद्दम या ठिकाणी 2 वेळा म्हणलेलं आहे. हे जे आता 10 मंत्र झाले ते मूळ काही ना त्याची उत्सुकता असते तेवढे फक्त समोर ठेवतो. ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता, ते पहिल्यांदा सांगितलं ते वाणी आणि मनाचा विषय. ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम आविरावीर्म एधि वेदस्यम आणि स्थः श्रुतं मे मा प्रहासीहि. ते विवरणात आलं ज्ञान आणि त्याचं स्मरण किंवा विस्मरण. तर माझ्या ज्ञानाचं मला म्हणजे जे काय महाराजांनी सांगितलं मला ते माझं विसरू दे नको साध्या भाषेत अशा अर्थाने. अनेनाधीतेन अहोरात्रान् संदधामि, मी ते दोन्हीचंही अहोरात्र स्मरण ठेवीन. आपण मगाशी सगुण देवाचं वर्णन केलं त्यावेळेला सकाळी उठल्यावर त्याला सांगेन, निघेन काय ते माझा संकल्प सांगेन, प्रार्थना करेन आणि माझं हे भान मला टिकू दे अशी प्रार्थना करीन. ते आत्ता आपण म्हटलं भान तिचे मजा आले आता नित्य टिकोची, ते जे आहे ते तर तसं होईल. आणि पुन्हा रात्रीनंतर पुन्हा माझ्या दिवसभराच्या व्यवहारांच्यामुळं ते सगळं मलिन होण्याची शक्यता आहे चित्ताला. म्हणून रात्री परत अहोरात्रान, रात्री पुन्हा एकदा म्हणजे सुरुवातीला नाम घेतलं आणि झोपतानाही परत नाम घेतलं आणि झोपतोय तो नाम घेऊनच झोपतोय. अहोरात्रान संदधामि, तो पुढे त्याला जोडला गेला सकाळी उठलं की. म्हणून महाराज म्हणले तुम्ही झोपताना नाम घेत झोपा, सकाळी उठल्यावर त्याची खूण आहे की आपल्याला पहिली जाग येईल त्यावेळेला नाम चालू आहे असं लक्षात येईल. त्या अर्थाने महाराज म्हणले झोपेत मी सांभाळीन. ती ब्रह्मवाक्यत आहे, झोपेत मी सांभाळीन. आणि हा अनुभव अनेकांनी घेतला असेल ज्यांनी मनापासून झोपता झोपता ते त्या नामात आहेत. मी म्हणतो माळ असेल हातात तर पडली असेल, याच्यापेक्षा काय होणार नाही, पडेल त्याचा काही फरक पडत नाही. ती त्या चांदीच्या डबीत घालून देवाला ठेवण्यापेक्षा हातात असलेली आणि नाम घेत ती पडलेली पडली
व्यवहाराचं सांगतो आपल्या शेवटी. कारण काय, माणसानं ते फारच पवित्र, म्हणजे एकदम ते त्यात घालायचं, त्याला ते करायचं, ते तिथं ठेवायचं, त्याला रोज फूल, त्याला फूल कशाला, ती वापरायची साठी दिली. आपल्याला एखाद्या वेळा वाटेल की हे काहीतरी अपवित्र नाही, अत्यंत उपयोगी आणि जे अपेक्षित आहे ते सांगतो. अभिप्रेत असं आहे की ती माळ वापरली जावी, तिची पूजा. आता पूजा करायसाठी एखादी माळ ठेवा वाटलं तर काय हरकत नाही, 2 ठेवायला सुद्धा हरकत नाही. आता मंगळसूत्राचे 4 चालतात आणि ते माळ काय फार गंभीर राहतात ते, फार काळ काढून ठेवायचं, ते घालायचं, ते बाहेर द्यायचं, ते इथलं ते त्याच्यातलं, त्या कुठे कार्यक्रमाला जातानाच ते आपले काय म्हणतात, जा तिकडे चला आपला प्रपंच संपणार नाही. तर तसं जर चालतं तर ती माळ त्याच्यासाठी ती माझी पडेल. पण जर नाम घेता घेता झोप लागलीच आणि माळ पडली, सकाळी जाग येईल त्यावेळेला माळ कुठं जाणारच नाही, पण नाम चालू होतं हे लक्षात येईल झोपेत. याच्यापेक्षा महाराजांचा आपल्याला आणखीन अनुभव काय पाहिजे, सत्पुरुषांचा अनुभव काय पाहिजे, हा आपल्याला घेता येण्यासारखा आहे. फक्त हे करावं लागेल, म्हणजे काही काळ केल्यानंतर तितकं मुरलंही पाहिजे. तर ते मुरण्यासाठीच हे अध्ययन वगैरे जे सांगितले ते त्यासाठीच. अनेनाधीतेन अहोरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु. जो बोलेल त्याचंही अवतु माम, रक्षण माझंही करो. अवतु वक्तारम, तो जो कोणी बोलतो आहे त्याचं पण त्याचंही रक्षण हो. अवतु वक्तारम, अवतु वक्तारम दोन्हा म्हणले. म्हणून इथे जो जो सत्य वदे त्याचे सदैव रक्षण करो. जो जो सत्य वदे त्याचे सदैव रक्षण करो. अवतु माम, अवतु वक्तारम, अवतु वक्तारम असं म्हटलं आणि थांबले. ओम शांती 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 असं म्हणून हा मंत्र संपतो. पाहिला हा ह्या 2 उजळणीची गरज दाखवून देणारा मंत्र आहे, की मला त्याचं सातत्याने पुन्हा पुन्हा हे सगळं केलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. मला सांगा, स्वयंपाक साधा आहे तर पुन्हा पुन्हा केल्याशिवाय जमत नाही. एकदा म्हणजे आहे तर तसे, म्हणजे एकदाच केला आणि कायमचा जमला तर तसं नाही. ते त्याला परत परत करावं लागतं. दरवेळेला चव थोडी मागं थोडी पुढं, थोडं मीठ जास्त थोडं मीठ कमी, थोडं तिखट जास्त थोडं तिखट कमी, हे करत करत मनुष्य कुठेतरी तुला नाही जमायचं अजून, असं जी पुढची पिढी असते वरची, त्याला जरा वेळ लागतो, 4 दिवस जावे लागतात, तेव्हा हे येतं. म्हणजे त्यांना आता काय 5-25 वर्ष त्यांनी केलं असेल, मग ते कसं म्हणतात लगेच, त्याला ते 5-25 वर्ष जावी लागतात. त्याच्यात काय ते 25 पावसाळे काय ते म्हणतात ते, तर तसं ते बघावे लागतं. मग त्यांना जर हे साध्या व्यवहारातला पदार्थ आहे तर त्याला कमी जास्त काय ते होत असतं, इतके रोज करतात. मग पदार्थ जर रोज केल्यानंतर 10 वर्षांनी जमायला लागतो, कोणाला 20 वर्षांनी जमायला लागतो, कोणाला 25-30 वर्ष झाली. तुमचंच छान होतं. म्हणजे हे जे काय आहे ना, तर असं जर आहे तर आपल्या हातात ब्रह्मांड हे सगळं आता एकदम कसं काय मिळालं, म्हणजे त्याच्यासाठी तयारी नाही असं म्हणू नये. माझं म्हणणं एवढंच की ही जर एवढी मूलभूत गोष्ट आणि विश्वाला व्यापून असलेली आणि जर शांती देणारी गोष्ट आहे तर मी पुन्हा पुन्हा ती अध्ययन करणार नाही असं नाही म्हणणार. ती मला परत परत करावी लागेल, जसं मला स्वयंपाक परत करावा लागेल. अहो साधा भात नाही, वरण नाही, अमुक नाही, तमुक नाही, आमची नाही, आमच्यासारखी कालच्यासारखी आज होत नाही, इतकी परिस्थिती असते. मग हे जर आहे तर ते मला यायला एका विशिष्ट दर्जाला, मी म्हणतो अगदी तसंच व्हावं असं नाही, दर्जाला यायला मला जर एवढं करावं लागतं आणि त्यासाठी मी इतकी वर्ष राबतो, म्हणून महाराज म्हणले ते त्यातला 25% फक्त जरी दिलेत तरीसुद्धा तुमचा उद्धार होईल. यात फक्त मनुष्य जगतोच आहे, तो त्याची वेळ झाली की जाणार. श्वासनिधी फार चांगला शब्द वापरले. श्वासनिधी प्रत्येकाला जन्मताना दिला आहे, ते स्वामींच्या ह्याच्यात आहे. तर श्वासनिधी प्रत्येकाला दिला आहे. निधी म्हटल्यावर बरं वाटतं नाही आपल्याला, म्हणजे एकदम नुसतं निधी म्हटलं म्हणजे निधी यायचा आहे वगैरे ते आपल्याला माहितीच असतं, निधीचा विनियोग व्हायचा आहे, म्हणजे आपल्याकडे ते काय काय त्याच्यावर ना, तो निधी म्हटलं की एकदम तो आठवतो. त्यांनी मूलभूत आठवण करून दिलेली आहे श्वासनिधी. हां, तर तो परत परत मिळत नाही, एकदाच ग्रँट येते. ती जी झालेली आहे, ती श्वासनिधीची झालेली आहे, ती संपणार आहे याची मला रोज जाणीव व्हावी. आणि मग म्हणून ते ब्रह्मर्षींचं जे आपले पटवर्धनांचं जे लावलेलं आहे, अण्णासाहेबांचं वाक्य इथे आता लागलं आहे का मला माहिती नाही, पण आहे ते, की जो अभ्यासी मनुष्य आहे ज्याला भगवंत गाठायचा आहे
त्यांनी बाहेर जाणारा श्वास हा शेवटचाच आहे असं समजून राहावं. ते एकदमच टोकाला गेले. बाहेर जो गेला तोच. आणि बाहेर जो गेला तोच का? तो पहिला जो आत आला आहे त्याने सुरुवात झाली ना. पहिल्यांदा श्वास आत घेतला आहे आणि एकदा शेवटचा बाहेर जाणार. तो हा जो चालला आहे बाहेर तो आत येतो आहे म्हणून आना होय ना होय श्वास बिराना पाहो ना. सगळे सत्पुरुष झाले तरी हेच सांगणार आहेत ना. आना होय ना होय, पुन्हा नाही आला तर. आणि म्हणून आपली जी वाणी आहे ती आत येणाऱ्याबरोबर नाही, बाहेर जाणाऱ्याबरोबर आहे. ओके नाही, आपण उच्छ्वासात बोलतो सगळं ना, श्वासात काही बोलत नाही, उच्छ्वासात बोलतो. सगळं निश्वासित आहे, ते उच्चारलेले सगळे उच्चार आहे ते सगळे आपल्या उच्छ्वासातले आहेत. मग त्या उच्छ्वासामध्ये माझं नाम असू दे, कारण पुन्हा तो आत आला तर सोडताना नाम घेता येईल. एवढी तीव्रता त्यांनी दाखवून दिलेली त्याची. तर त्या अर्थाने आपण विचार करावा. आता असं तर काही एका श्वासावर नाही, असे आपण आयुष्यभर श्वास, पण श्वासाचा निधी आहे शेवटी, तो ठरलेला आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या आपल्याला त्या निधीतून काही मिळणार नाही आहे. उरलेली कर्म भोगायची राहिली, सुटका व्हायची राहिली, तर पुन्हा ह्या रगाड्यात सगळ्या माणसाला अडकावं लागेल. माणसांना काही वेळा असं वाटतं, त्याचा खुलासा परत एकदा मध्ये केला तसा करतो, की देणं राहिलं, घेणं राहिलं, अमकं राहिलं, काय जन्माला आलं पुन्हा एकदा यायला लागेल. ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? जे काही काही ना असं वाटतं ना, एवढं सिरियसली हे घ्यायचं काय कारण? त्याच्यापेक्षा आत्ता आपण बाहेर गेलो तर धाब्यावर आत्ता अगदी ही वेळ आहे त्याची जायची, खरं म्हणजे एवढं सिरियसली काय? पण खरं तर हेच फक्त सिरियसली करण्यासारखं आहे. काय सिरियसली नाही केलं तरी चालतंय, कारण तुम्हाला जायचं नसलं तर त्यांना जायचं असतं, त्यामुळे जावंच लागतं बाहेर. ते जातोच आपण ना. काय समजा जेवायला जायचं आहे, खायला जायचं आहे, काय करायचं आहे, ते काय करायचं ती तुमची इच्छा नसली तरी त्यांची इच्छा आहे जावं लागतं, त्यांची इच्छा असली तुमची इच्छा असते त्यांना जावं लागतं. म्हणजे शेवटी हे चालूच राहिलं. यातला कोणी श्वासनिधीतलं कोणी काय एकमेकांना काय काय करेल काय काय काही नाही. म्हणून अभ्यासू माणसाने ज्याला जे गाठायचं आहे त्यांनी नेहमी याच्याकडे लक्ष ठेवावं, श्वासाकडे. आणि जाणारा हा शेवटचा असेल कदाचित. अशा तळमळीनं समजा, मग नामात तळमळ कशी येणार नाही मला सांगायचं. नामात तळमळ येणारच त्याच्या, कारण आत्ता जो श्वास सोडला त्याच्याबरोबर जे श्रीराम काय म्हणलेलं असेल, काय दत्त म्हणलं असेल, काय म्हणलं असेल ते जे दत्त आहेत त्यांनीच पुन्हा दिला तर मिळणार. तर दत्त म्हणल्याबरोबर जागृतच होईल पुन्हा. जागृती 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 दत्त जन्माची स्मृती. आपल्याला जो मिळालेला आहे दत्त आहे, जो मिळालेला आहे त्या जन्माची सतत जाणीव राहू दे. यासाठी हे जो जो सत्यवदे त्याचे सदैव रक्षण करू. सत्य बोलणं याचाच अर्थ साध्या भाषेमध्ये नाम घेणं आहे, कारण नामच सत्य आहे. आता ते आपल्या पातळीवर येतं. नाम हेच चिरंतन आहे. मला सांगा, तुम्ही आम्ही कोणी नसताना नाम होतंच, तुम्ही आम्ही नसलो तरी ते राहणारच आहे. त्यामुळं त्याच्यातलं काहीही नाहीसं झालेलं नाही. अगदी मूळ म्हटलं तर ओंकार. त्याच्याही पलीकडे गेला तर पुन्हा अनाहत आहेच. तिथे काहीच कसलाच ध्वनी नाही तरी नाम आहेच. तिथे ते होतं, त्याला आकाराला ओंकार तिथपासूनही आहेच. आणि मग ते ओम काय, आमेन काय, काय काय सगळं ते शेवटी तिथंच आहे. आपल्याला वाटतं असं सगळं, पण प्रत्यक्ष तसंच आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे साध्या भाषेमध्ये तोंड उघडलं आणि तोंड भेटलं, याला जो ध्वनी झाला तो पाहिला. ओंकारात तेच होतं, आमेन म्हणलं तरी तेच होतं, ओम म्हणलं तरी तेच होतं. ते सगळं उघडलेलं तोंड आहे आणि भेटलेलं तोंड आहे. तिथेच काय ती वाणीचा बाहेर संचार सुरू होणार, बाहेर व्यवहार सुरू होणार. तर ते म्हणजे नाम, ते आद्य आहे. त्यामुळे ते चिरंतन आहे, तेच सत्य आहे आणि तेच सत्य कायम टिकून आहे. त्यातले बाकीचे राजे आले, महाराजे आले गेले, किती लोकांनी देह धारण केले, देह टाकले, सगळं झालं, पण नाम टिकून आहे. तर ते सत्य आहे. त्या अर्थाने ते सत्य वदे त्याचे सदैव रक्षण करो. आणि हे रक्षण होतंच. कुठेही असला तर मनापासून जो नाम घेणार आहे त्याचं रक्षण होणार. इथे हा जो अवतु वक्तारम हे दोनदा म्हणले मुद्दाम. अवतु वक्तारम म्हणजे उपनिषदकालीन ऋषींची जी भूमिका आहे ती कशी आहे बघा, की माझं रक्षण होच, मी नाम घेणारच आहे, पण तो जो 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 नाम घेतोय त्याचं रक्षण हो, त्याचं रक्षण हो. परत एकदा दोनदा पुन्हा द्विरुक्ती केलेली आहे. द्विरुक्तीने त्याचे आपली जे दृढ भावना आहे ती व्यक्त होते नेहमीची द्विरुक्ती. आणि त्रिवार सांगितलं की ते सत्यच. तर त्या अर्थाने त्याचं रक्षण हो, त्याचं रक्षण हो. जो कुठे काय नाम घेत असेल तर त्याचं रक्षण हो, ते त्या अर्थाने. आणि हे पहिल्या ह्या दोन उपनिषदातला विषय झाला. नंतर जो आपल्याला परिचित मंत्र आहे तो पुढचा आहे तो ओम पूर्णते पूर्ण हे सारे.
पूर्णातून पूर्ण येत असे, काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. हे सोपं करण्यासाठी शून्य या भाषेमध्ये सांगितलं. आपल्याला समजून येऊ शकत असेल तर पूर्णातून पूर्णच निर्माण होतं. त्याच्यातून पुन्हा पूर्ण काढलं तरी पूर्णच शिल्लक राहतं आणि पुन्हा निर्माण होतं ते पूर्णच असतं. तर या अर्थाने आपल्याला ह्या मंत्राचा अभ्यास तिकडे ईशावास्यात झालेला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर वेळ घेत नाही. आणि हा ईशावास्यातला आहेच, बृहदारण्यकातही आहे. तर या अर्थाने आणि हा पूर्वीचा झालेला असल्यामुळे त्याच्यावर काही मी वेगळं आणखीन सांगत नाही. पण त्याच्यानंतरचे मंत्र आहेत, परमात्मा गुरुशिष्यांचे करो एकत्र विकसन. हा एक वेगळी भूमिका सुरू झाली इथून. काय आपल्याकडे अगदी आजच्या भाषेमध्ये मला कृष्णमूर्तींचं समोर दिसतं, लेट अस लर्न टुगेदर. मी शिकवतोय आणि तुम्ही शिकता अशी भूमिका नाही. आपल्याकडे ते शिक्षक विद्यार्थी अशी भाषाच नाही. आपण सगळे शिकतोच आहोत. आणि या अर्थाने परमात्मा गुरुशिष्यांचे करो एकत्र विकसन आणि तसेच सर्वांचे करो एकत्र रक्षण. रक्षणाचा प्रश्न तेव्हाही आहे, मध्येही होता, आजही आहे, उद्याही राहणार. कारण म्हणून ते काळभैरवा रक्षण दे सत्कार्या आणि त्या जीवा, जो सत्याची कास धरतोय त्याचं रक्षण कर. तर ही उपासना जी कालच्या उपासनेत येऊन गेली ती परमात्मा गुरुशिष्यांचे करो एकत्र विकसन आणि तसेच सर्वांचे करो एकत्र रक्षण. ही 3 एक उपनिषदात हा मंत्र दिसतो. कठोपनिषदात आहे, तैत्तिरीयामध्ये आहे. आपल्याला निदान जिज्ञासेसाठी मी नावं सांगून ठेवतो फक्त. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये आहे, नारायण उपनिषदामध्ये आहे, कैवल्य उपनिषदामध्ये आहे, ब्रह्मबिंदू ज्याच्यात खूप महत्त्वाचे काही मंत्र आहेत ब्रह्मबिंदू उपनिषदामधले ते आहेत. गुरूंची आणि शिष्यांची उन्नती एकत्रच घडो. म्हणजे गुरू शिष्यातसुद्धा कदाचित घोटाळा होणे शक्यता आहे. आणि अनेक ठिकाणी काही क्षेत्र आहेत अशी आपल्याला चांगली माहिती असतील की शिष्य पुढे चालला की गुरुला अस्वस्थता येते. गुरु तिकडेच राहिला आणि शिष्य मागे राहिला तरी त्याला अस्वस्थताच येते. हे असले विषयच नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे एकच विषय आहे, एकत्र विकसन. आणि ज्या अर्थाने हे विकसन आहे ते बरोबर आहे. म्हणजे आपण आता लेट अस लर्न टुगेदर, लेट अस गो इन टू इट टुगेदर. म्हणजे आपण सगळे हे आता याच्यात अधिक अभ्यास करूया. कसलाही प्रश्न असतो कृष्णमूर्ती सोडवायला लागले तर ते तुम्ही बरोबर आहात ना, आर वी टुगेदर असं मी विचारलं. किती वेळा त्यांच्या निरूपणातला आपल्याला दाखवता येईल की आपण बरोबर आहोत ना, जे काही चाललेलं आहे आपण आता समजून घेतो त्यात आपण बरोबर आहे ना, मग आता आपण बरोबर पुढे जाऊया. लेट अस गो टुगेदर. हे लेट अस गो टुगेदर हे जे आहे ना, ही भावना फार श्रेष्ठ आहे वाटतं आपल्याला. पण शिकवणाऱ्याला कुठेतरी मला येतं याचा एक काहीतरी अहंकार असतो. ते तसं काही नाही. हे आता जे बोललं जातं आहे ना, ह्यामुळे मला आता हे किती कळत चाललं. हा जो भाव आहे हा खरंच मला जाणं आहे की हा भाव आहे की हे सांगण्याने कळतं आहे. तुम्ही बघा, ज्याने हे शिक्षण घेतलं आहे आणि पुढे काही शिक्षणाचं शैक्षणिक कार्य केले, समजा अध्यापन केलं, तर अध्यापन करताना त्यांनी जे शिकलं होतं त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करावा लागतो आणि जास्त कळतो विषय. कारण तो सांगायचा आहे या अर्थाने तो जास्त कळतो. आणि जर नुसता शिकलेला असेल तर जेवढा शिकला तेवढा कळतो. पण जर सांगितला शिकवला तर जास्त कळतो. तेव्हा जे शिकवतात ते शिकवण्यात शिकतात असं म्हणायचं मला. ते शिकवताना शिकतच असतात. त्यामुळे त्यांचंही रक्षण असो आणि त्यांचंही. आता मला सांगा, जो शिकवण्यात शिकतो आहे, गुरु आहेत, तर ते शिकवण्यात शिकत आहेत. समजा शिक्षक आहेत, ते शिकवण्यात शिकतात. ही भूमिका ज्यांची आहे ती आपण आठवून बघा की त्या शिकण्यात आनंद किती असेल. त्या शिक्षणात बरोबरीची, चांगल्या अर्थाने बरोबर असण्याची भावना किती चांगली असेल. त्यांचा नेहमी हा भाव एकदम उन्नत करण्यावर भर असतो आणि त्याच्यावरच मनुष्य भगवंताकडे जातो शेवटी. तर आणि नाहीतरी देवभावाचा जो केला आहे, तर तेच परमात्मा गुरुशिष्यांचं करो एकत्र विकसन. शिकवण्यात शिकतो आणि हा शिकताना शिकतो. दोन्ही शिकतातच आहेत. याचा शिकण्याने विकास होतो आहे आणि त्याचा शिकवण्याने विकास होतो आहे. एकत्र विकसन चालू आहे
ही कल्पना आता कुठे त्याची जाणीव व्हायला लागली की अरे अशा तऱ्हेचं लर्निंग प्रोसेस असलं पाहिजे वगैरे. आता ते फॉर्मॅट आणि ते सगळं काढून अहो ते कधी सांगितलं, 10,000 वर्ष होऊन गेली त्याला. आता आत्ताच्या काळाप्रमाणे ते कितीतरी, आता हा सगळा लक्ष वर्षांचा इतिहास आहे. आपण 10,000 फार नको द्यायला मागे, तरीसुद्धा 10,000 वर्षापूर्वीची त्यांची भूमिका या पातळीवर होती आणि ती मध्ये कुठे आली याचा आपण विचार करून पाहिला तरी आपल्या लक्षात येईल की ह्यात किती उच्च प्रकारची भावना आहे. आणि ही जी भावना आहे तीच माणसाला शांती देईल. तर ती शांती का देते, हे सगळं शांती संबंधी हे मंत्र, हाही शांती मंत्राचा आहे. तर त्या अर्थाने गुरूंची आणि शिष्यांची उन्नती एकत्रच घडो, देवाकडून सर्वांचे एकत्र रक्षण घडो. देवाकडून जे जे अशा तऱ्हेनं शिकवता आहेत आणि त्यातून शिकतात आणि जे शिकतायत त्या सर्वांचं त्यांच्याकडून रक्षण घडो. काय असतं, रक्षणाची गरज का आहे, तर ही भूमिका खूप आदर्श आहे. तर आदर्श भूमिकेला नेहमी त्रास आहे. तुम्ही अनादर्श भूमिका काहीतरी करायला जावा, त्याला भरपूर कंपनी आहे, कितीतरी ग्रुप आहेत, कितीतरी अनादर्श गोष्टी त्याच्यावर करता येतात. पण तुम्ही आदर्श काय करायचं असलं तर त्याला अडथळे खूप आहेत. बाहेरसुद्धा सगळ्यांना आपापल्या स्कीम सोडून द्यायला लागलेली. आपण बाहेरचा विचार करा. अगदी साधं एक वाक्य म्हणून सांगतो, ज्यांना जे IAS म्हणजे आता आजच्या काळात IAS पुढचे ICS म्हणा, ते होऊन ज्यांना IAS होऊन ज्या ठिकाणी जिथे तिथे गेले आणि ज्यांना असं वाटलं की नाही हे सगळं निष्पक्षपाती असलं पाहिजे, हे सगळं आदर्श असलं पाहिजे, त्यांना स्वतःला निघून जावं लागलं. सिस्टीम तशीच राहिली आणि त्यांना त्या अर्थाने पुढे जवळजवळ काही करता आलेलं नाही. दे आर साईड ट्रॅक्ट, ते बाजूला पडतात असं आपल्या लक्षात येईल. तर हे का होतं, म्हणून ते रक्षण करो हा तिथे जो मुद्दा मांडला आहे तो आजसुद्धा तसाच लागू आहे. किती हजारो वर्ष होऊन जाऊनसुद्धा हा आदर्श मुद्दा असेल तर तो त्याला अडचण आहे आणि म्हणून रक्षणाची प्रार्थना केली. ती उन्नती एकत्रच घडो, साधूया शौर्य एकत्र, पराक्रम तसे करू. ह्यात म्हणजे जीवनाचं चीज करण्याचा पराक्रम आहे, जीवनाचं ध्येय गाठण्याचा पराक्रम आहे. आनंद असो, समाधान असो, भगवंत असो, आपण त्याला आत्मस्वरूप म्हणा, काही म्हणा, ते मला मिळवायचं आहे. ते जे विचारलं मग अशी विद्यार्थ्याचा प्रश्न होता तसं त्याचं हे उत्तर आहे की साधूया शौर्य एकत्र, पराक्रम तसे करू. या अर्थाने हे आपल्याकडे म्हणलं जातं, सगळं नाही असं नाही, पण त्याच्या अर्थात आणि ह्याच्यात कोण जातो मला माहीत नाही. जे जात असतील ते भाग्याचे असतील. हे साधं आहे खरं. म्हणजे ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, हे म्हटलं की जेवायला सुरुवात करायची नसते. त्यांना वाटतं की हे जेवायला बसताना एकत्र बसूया असं तर मंत्र आहे का. नाहीतर मग कुठंतरी बोधवाक्य म्हणून लावलं असतं, तेजस्वी नवोदितमस्तु. आहे का ते तेजस्वी काही? ते जे सांगायचं त्याचा कोणी अभ्यास केला आहे का? जो शिकणार आहे तो त्या तत्परतेनं समर्थ म्हणून आलेला आहे का? तर ह्याचा खरा त्याच्याशी संबंध आहे. पण आता असा वाक्यांचा उपयोग करण्यापुरता उपयोग राहिला आहे ह्याच्यापेक्षा काही नाही. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनोमधीतमस्तु मा विद्विषावहै. हे त्यावेळेला का जोडायची वेळ आली? मला हे आश्चर्य वाटतं नेहमी की कसं काय असेल. कृष्णमूर्ती म्हणले मनुष्य आहे तसाच आहे, तर खरोखरच आहे तसं आहे, मन आहे तसंच आहे. त्यांनी बैलगाडीपासून जेटपर्यंत सगळा प्रवास केलेला आहे, पण तो आहे तसाच मनाने आहे तसाच आहे. हे जे म्हटलं ते त्यावेळेला हा मंत्राला हे का जोडलं? तेजस्विनोमधीतमस्तु हे लिहिलेलं आहे. खूप ठिकाणी आपल्याला हे आढळेल. कुठल्या कुठल्या संस्थांची कशाची काय हे सगळं तेजस्विनावधीतमस्तु असं लिहिलेलं आहे. आमचं ते अध्ययन तेजस्वी असो. आता ते कॉपीसाठी माणसं फिरवायला लागते ते पथकं तिकडे. आणि कसलं तेजस्वी अध्ययन मला सांगा. म्हणजे मी आपल्या पातळीवर बोलतो, मोठी माणसं आहेत सगळी, पण ती भरारी पथकं कशासाठी पाहिजेत त्यांना? त्यांचं जर अध्ययन तेजस्वी असेल तर त्यांनी तिथून CCTV लावा, ते कॅमेरे, ते हे, ते बंदुका, ते पोलीस, ते हे, ते बंदोबस्तात ठेवा, आणि तो पेपर फुटला ना अपघात झाला धपकं झालं. हे काही तेजस्वी अध्ययनाचं लक्षण काय? जा तिकडे. पण कसा विरोधाभास कसा आहे? मग ते काय होतं, तेजस्वी नवोदितमस्तु एकदा वर लावून टाकला बोर्ड, म्हणजे आपला विषय संपला. कुठे असेल तिथे त्याच्याबरोबर हा का बोर्ड लावत नाही? मा विद्विषाव आहे. आपल्या देविकांच्यात कुठेही कसल्याही कारणाने मत्सर नसो, हे मा विद्विषाव आहे. कारण एकदा अध्ययन सुरू झालं की मत्सराचा प्रश्न येणार. कारण हा पुढे जाणार, तो मागे जाणार, याची कुवत कमी, त्याची जास्त, ह्याची असं तसं, हे सगळं पुढे होणार आहे हे त्यांना तेव्हा माहिती आहे. म्हणून त्यांनी प्रार्थना करतानाच, कारण मत्सर किंवा हे महाविद्वेषाव आहे, तो महाविद्वेषाव आहे म्हणण्याचं कारण मत्सर आला की अशांती आली चित्ताला ना.
चित्ताची शांती जाणार. मत्सर जाळतो. महाराज म्हणायचे ना, हे विकार जाळतात, तसा मत्सर जाळतो. तर तो जाळतो म्हणून तेजस्विनावधीतमस्तु, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ते मा विद्विषावहै तिथे खरं म्हणजे बोधवाक्य हवं. तेजस्वी काय अध्ययन आहे ते आपणच करायचं आहे, ते आता करायचंच आहे. पण निदान जे करायचं नाही ते तरी निदान त्यात नसावं मत्सर. तर हे जे मा विद्विषावहै म्हणून इथे पुढे म्हटलं असं होतं. अध्ययन तेजस्वी सर्वांनी निश्चय करू. खरं सांगायचं तर हा उलटं काहीतरी आता काय झालं, सगळ्या उलटच कारभार असल्यामुळे उदाहरण द्यायला गेलो तर आपल्याला हे पुरायचे नाही हे वेळ हा सगळा. तर काय होते, त्यांनी काय आता ते कॉपी करतात, काय ते काय हातावर लिहितात, बोटावर लिहितात, काय काय आता खूप प्रकार निघाले, काय काय करतात, बुटात लपवतात, ते काय खूप भानगडी झाले. ह्याच्यापेक्षा अभ्यास नाही करीत कोणी. खरं सांगायचं तर अभ्यास करणं हे त्यातलं खरा उपाय आहे त्याच्यावर, नाही का. अभ्यास असेल तर त्याला ते नाकावर लिहिन, ह्याच्यावर लिहिन, त्याच्यावर लिहिन, पुसून टाक. काय करायचं कारण आहे, त्याला येतं आहे तो लिहितो आहे, संपलं. पण असं नाही होत. मग आता अगदी ब्लूटूथवरनं सुद्धा अगदी सगळं इकडून तिकडे तिकडून इकडे मध्ये ते केवढं मेडिकलच्या ह्याच्या एक्झामिनेशनचं आलं होतं आपल्याला माहिती आहे. ओढवलं की ती इकडून तिकडे झालं नाही का, तुला माहीत नसेल पण ते झालेलं आहे. तुला नाही ते अजून जायचं आहे तिथपर्यंत आणि जाऊ पण नको तर, या अर्थाने जाऊ नको. तर गंमत काय आहे की हे जे आहे ना, या मेडिकल MBBS स्टुडंट्स आता ते अधिक ॲडव्हान्स ना, त्यामुळे इथं कानात इथं इकडं सगळीकडं त्याचे ते उत्तरं येत आहेत, इकडून येत आहेत, ते लिहून घेत आहेत, ते बाहेर त्याची काय कनेक्टिव्हिटी आहे. आता ही ह्याच्यासाठी काय आहे, तिची कामं वेगळी आहेत, कनेक्टिव्हिटी आहे मान्य आहे, पण ती ह्या कामासाठी नको. म्हणजे जे काय ते हातात पाटात बोटात काय ते कागदात लपत होते त्याचं काय नाही. तेजस्वी अध्ययनाची भाषा चालली आहे बरं का आपली सगळी. तर खरा उपाय कुठे आहे की अभ्यास. त्याची परीक्षा घ्या, 2दा घ्या, 4दा घ्या, काय करायचं करा, परत त्याला. पण ते म्हणतात तुम्ही काय करू नका, आम्ही काय करत नाही. ते विद्यापीठाचं पथक गेलं नाही तर ह्यांचं शाळेचं पथक, ते काय करायचं ते पकडतील, त्यांना घेऊन जातील आणि पूर्वी ते ह्याच्यात खिडकीचं बाहेर कागदाची ढीक ते उचलतात आपले विचारे. त्यापेक्षा अध्ययन तेजस्वी काय कागदाची ढीक आहे. पण त्याला मान्यता आहे. म्हणजे मान्यता आहे या अर्थाने की त्याच्यावर उपाय काढताय म्हणजे तुम्हाला ते मान्य आहे असा अर्थ होतो. तर ते मान्य नाही आणि तसं नाही. त्याच्यापेक्षा अजून वाटलं तर 2 तास जास्त अभ्यास घेऊ, अजून वाटलं तर. पण तेही म्हणतात मला आधी झाले काम पुरे. बरं शालेय शालाबाह्य किती कामं त्यांच्याकडे सुद्धा काय जनगणना काय 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 येईल सांगता येत नाही. तर त्यातलं काही येईल. तर हे सगळं त्यांचंही तसं झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्याही बाजूला असं झालं आहे. हा शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा संबंध आहे म्हणून मी त्याबद्दल बोलतो आहे. एकूण सगळीकडे तसं आहे. त्या आता त्या दुकानात जातो तिथं त्याचं ते काय घेतो त्याच्यावर CCTV लावतो. तो काय घेतो आहे आणि तो पैसे बरोबर देतो की नाही, तोच घेतो आहे की नाही, तो हा काय करत नाही ना. ते सगळे कामाला आलेले नोकर प्रामाणिक असणार नाही काम. तर ते वास्तविक म्हणजे तर ते फिडेलिटी सिक्रेसी वगैरे सगळं आपल्याकडनं नोकरीत नाही का लिहून घेते ते काय 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 लिहून घेतात. तर ते जे काय सगळं लिहून घेतात हेच लिहिलेलं असतं. मग ते जर आहे तर ते त्यांनी करायचंच आहे. मग तो तिथून काय 50 रुपयाची वस्तू घेऊन येईल, इथे 40च देईल, 5 रुपये कॅशियरच घेईल, तो हाच घेईल. हे असलं हे काही खरं म्हणजे मूळ उपाय कुठे आहे तर त्या प्रामाणिकतेशी उपाय आहे. म्हणून ते गणपतीची आरती केली आहे ना, ती प्रामाणिकता देई म्हणा तिची आली, ती त्याच्यासाठी आली की हे जर असेल तर ह्याची गरजच लागणार नाही. आता मला जर कुठल्याही प्रश्नाचं त्या पुस्तकावर विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मला येतं आहे, हे अध्ययन तेजस्वी. मग ते जर असेल तर मला ह्याची गरजच नाही काही. आणि ते एकदा ते बिघडायला लागलं म्हणजे ते बिघडतच जातं पुढे. कारण त्याचं अध्ययन तेजस्वी आहे, पण बाकीचे 4 अतेजस्वी बाजूला बसलेली की ते इकडून तिकडे चिठ्ठ्या टाकणार. तो म्हणणार चला सगळे जावा बाहेर, ज्याचं तेजस्वी अध्ययन आहे तो पण बाहेर. जे कुठे आणून ठेवलं आहे ते मला सांगायचं आहे. आणि मग आता ही सगळी अशांती, मग त्यांचे पालक, मग ते सगळं मग काय गोंधळ आहे ते आपल्याला माहीत. तर हे का असं नाही की तेजस्वी नववधीतम असतो. अध्ययन तेजस्वी झाल्यानंतरचे प्रश्नसुद्धा त्यांनी सोडवून ठेवलेले आहेत. अध्ययन तेजस्वी असलं तरी कुवती वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे, हे वेगवेगळं आहे, अभ्यास वेगळा असेल, हे सगळं असेल. तेजस्वी असलं तरी फरक पडेल. मग मात्र मत्सर निर्माण होईल. मा विद्विषावहै. आम्ही कधीही कुणाचाही कसल्याही बाबतीत मत्सर करू नये. मत्सर करण्यासारखी परिस्थिती असणार, पण मी मत्सर करणार नाही असं माझं ठरलं आहे. मा विद्विषावहै प्रार्थना आहे. त्यामुळे शांती मंत्रामध्ये मत्सर वाटू नये ही प्रार्थना आहे. याच्यावरनं आपण ते किती खोल गेले त्याच्यावरनं किंवा मनाचा स्वभाव त्यांना किती माहिती आहे. कशात ना कुणाचाही कधीही द्वेष ना असो, एकमेकात ना मत्सर मनी दुर्भावही नसो. नुसता मत्सर नाही, सगळे कव्हर करून टाकले त्याच्यात. मनी दुर्भावही नसो, कुठलाच दुर्भाव नको.
पुढे जाऊ दे, मागे राहू दे, बरोबर असू दे, काय त्याचं असेल तसं होते, मी कुठे असू दे ते मी माझ्या अध्ययनानं ठरवायचं, त्याप्रमाणे मी असेन आणि ते बरोबर आहे. ज्या ठिकाणी मी आहे, जेवढं माझं अध्ययन आहे तेवढं माझं बरोबर असेल. तर हे सगळं दुर्भावही नसो. हे शाळेच्या म्हणजे शिक्षणाच्या, आता त्या काळातली ती शाळा आहे, ती छोटी शाळा आहे. आता असंच करून आता अध्ययन करायची वेळ आलेली आहे, आपल्याला माहिती आहे. असे पण प्रयोग आता चाललेले आहेत की अगदी 1 to 1 त्यांचं ते काय जी 4 माणसं 5 बोल आहेत तेवढ्यांचं पुरतं अध्ययन ठेवा असं म्हणायची वेळ आता आलेली आहे. तर ती तेव्हा होती, त्यावेळेलासुद्धा हा मत्सराचा प्रश्न होता, दुर्भावांचा प्रश्न होता. आणि दुर्भाव म्हणजे सरळ काय राहिलेलं नाही. आपण आता आजपर्यंत किती वेळा ही बातमी ऐकली असेल, ती विद्यार्थी बेछूट गोळीबार करून त्या शाळेतून निघून 10 मुलं गेली, 15 गेली, 20 गेली, काय असेल हे मुलगा गेला तरीसुद्धा आज केवढा प्रसंग आहे तो. पण आज हे चालते जाते तसंच पुढे. दुर्भावाची मर्यादा कुठे आहे? त्या आता त्यांनी कशातून केलं हे वेगळे संशोधनाचा विषय, पण मुळात मत्सराचा जो प्रश्न आहे तो तिथे आहे. तर यासाठी मनी दुर्भावही नसो, हा दुसऱ्या उपदेशनांचं जे सांगितलं म्हणजे तैत्तिरीय वगैरे ही सगळी सांगितली त्यामधला हा शांतिमंत्र झाला. आणि आता हा चौथा शांतिमंत्र आहे. तर तो माणसाला, हा पण ऐकतो बरं का, म्हणजे यातला काही भाग तरी ऐकण्यात असेल. त्यांनी विचार करताना मनुष्याचा समग्र विचार, संपूर्ण विचार केलेला आहे. आपण काय होतं, एका बुद्धीला धार लावत बसतो, भाव तसाच राहतो, कल्पना तशाच राहतात, विचार तसेच. एक बुद्धीला फक्त धार लावत बसलं आणि म्हणून असं होतं की उत्तम मार्क मिळवणारा व्यवहाराला कमी असतो, परीक्षेत एकदम डिस्टिंक्शन सगळं. पण इकडं व्यवहार एकमेकांशी कसा असेल हे सांगता येत नाही, आईवडिलांची कोणाची जाणीव असेल असं सांगता येत नाही. हे त्यांना त्यावेळेला लक्षात आलेलं आहे. म्हणून तेव्हापासून त्यांनी सर्वांगाने विचार केला, समग्र विचार केला. विद्यार्थी घडवायचा आहे, माणूस घडवायचा आहे त्यांना त्या अर्थाने. तर माणूस जर घडवायचा आहे तो परमेश्वराशी जोडून ठेवायचा आहे, इथपर्यंत द्यायचा आहे. तर त्या अर्थाने त्यांनी जसं आमचा व्यायामाचा तास तो म्हणजे पीटी काय पीटी आता काय असेल ते पीई होती, पीटी होती, सगळे प्रकार होते. मूळ मुद्दा कायम आहे की तो तास नेहमी ज्यांचा अभ्यासक्रम मागे पडला आहे त्यांना द्यायला जातो की बाबा नाहीतरी पी टीचाच आहे किंवा फिजिकल एज्युकेशनचाच आहे. तर मग आता ते ग्राउंडवर सोडण्यापेक्षा बरं काय होणार आहे, त्याच्यापेक्षा तुमचं काय राहिलं ते पोर्शन उरकून घ्या, चटावरचं श्रद्धा आहे ते उरकून घ्या, आपलं करून घ्यायचं आपलं. या कामासाठी बरेच असे तास आहेत ना ते त्याच्यावर दिले जातात. त्यांचं म्हणणं तसं नाही. हात पाय तशी यज्ञे सर्व सामर्थ्यवान असो, त्याला स्थान द्या, त्याला जे आहे ते स्थान त्याच्यात असलंच पाहिजे. एक वेळ शिक्षण 1% कमी असेल, पण इकडं जी शरीर प्रकृती आहे ती हात पाय तशी अंगे. ओम आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राण चक्षुश्रोत्रम, सगळंच विचार केलेला आहे. ही सगळी म्हणून त्याचा हा अनुवाद असा आहे, हात पाय तशी अंगे सर्व सामर्थ्यवान असो. आज आपल्याला दुसऱ्यात नाही तिसऱ्या वयाला आता चष्मा लावायची वेळ. हात पाय तशी अंगे सगळ्याचा विचार केलेला आहे. हात पाय तशी अंगे सर्व सामर्थ्यवान असो, वाचा कान तसे डोळे प्राणही बलवान असो. प्राणशक्ती बलवान असेल पाहिजे, कसलीही शक्ती नसेल, प्राणशक्ती बलवान असेल तर ती ह्या सगळ्यातलं जी उणीव आहे ती भरून काढू शकते. म्हणून प्राणशक्तीची जाणीव त्याला तिथपासून असावी आणि ती कायम बलवान असावी. इंद्रियामध्ये तसे सर्व बलनांदोत सर्वदा, सर्व इंद्रिय कार्यक्षमच असली पाहिजे त्यांच्या दृष्टीनं. तर त्या अर्थाने प्रार्थना केली आहे. बलनांदोत सर्वदा कर्तव्य अध्ययनासाठी. बलनांदोत सर्वदा म्हणजे आता अलीकडे जर तो बलवान झाला समजा, कुठल्या तालमीत गेला तर कोणीतरी त्याला पकडतोच कुठल्या तरी गँगमध्ये, हे त्या बलाचा झाला आहे आता अवस्था. काय करणार, त्याची तशी अवस्था. बरं बल नांदायला आता बल इतकं खाली आलेलं आहे की टी व्ही बघतच नाही आहे मुळात, पण तरीसुद्धा त्याच्यापर्यंत जाण्याची सुद्धा आता क्षमता राहिली नाही. हिथंच बसून बटन दाब बाबा, आपलं 37वा चॅनल लावा, 67वा लावा, 22वा लावा, हिथं बसूनच काय असेल ते. कारण आता एवढंही बळ राहिलं नाही, उद्या तेही राहणार नाही आहे. टच स्क्रीनना आपली बोटं जाणार आहे तेवढं लक्षात ठेवा. फक्त हे जे काय निघालेलं आहे कशाचाही असो, त्यांनी हळूहळू, म्हणून आता
नारळ हातात धरून लढवायचे. आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे, एका गावी आहे होतो तिथे ही पद्धत होती, नारळ लढवायचे. दोघेजण 2 हातात नारळ घ्यायचे आणि दोघे लढवायचे, त्यात ते हारजीत होती. तर नारळ कोणाचा फुटतो पाहिलं. आता कुठला हातात नारळ, रिमोट हातात झेपेना झाला. आता ते बलनांदो तर सर्वदा म्हणजे काय प्रार्थना करून उभ्याच ठेवलेल्या नाही आहेत सगळ्या ह्या खूप विचार करून ठेवलेले आहेत. बलनांदो तर सर्वदा. तेव्हा या सगळ्यांनी कर्तव्य अध्यय हे सगळं आहे ना, हे सुद्धा दुरुपयोगासाठी नाही, कर्तव्य आणि अध्ययनासाठी समर्थ सर्वदा असं आहे. ते हे जे आहे हे सुद्धा मला कर्तव्य दणके मला दुसऱ्याला द्यायचं आता तसं नाही. त्याच्यासाठी ते तुला मस्त बळ असेल, पण ते बळ जे काय आहे ते कर्तव्य करण्यासाठी आणि अध्ययन करण्यासाठी कर. समजा आजोबा अंथरुणावर आहेत, त्यांना घे पाठीवर, तुझ्याकडे असेल ताकद तर तेवढी, तर ते कर. त्यांना मदत द्यायची तर कोणाला कर, चांगल्या कामासाठी कर, कर्तव्यासाठी कर. कर्तव्य अध्ययनासाठी समर्थ सर्वही आणि सदा. आता मला झेपत नाही, आता मला होत नाही. त्याच्यात ते शाळेतनं आलं तरी दमलेलं असते. हो ते दमलेले हो, आधी आई त्याच्यापेक्षा जास्त दमलेली आहे आधी. ती म्हणते बस तुला अगदी त्याच्या हातातच काय ते दूध चहा कॉफी काय असेल ते अगदी हातात. आत ती पोरगं आहे 10-15 वर्षाचं, त्याला जाऊ तिकडे त्याला चहा करून पिऊ दे की, त्याला काय त्याला दूध प्यायचं ते गरम करून पिऊ दे की. नको, पण आता तो दमून आला असेल, दिवसभर शाळा, किती त्रास असतो, द्या. आता कुठलं समर्थन ना अध्ययनासाठी काय काय सांगावी लागते बाजू म्हणून. पण त्यांनी काय भूमिकेवर लिहिलं असेल याची तुम्हाला कल्पना यावी. कर्तव्याध्ययनासाठी समर्थ सर्वही सदा. उपनिषदातून जाणून घ्यावे मर्म मी सदा. उपनिषदात सुद्धा मर्म जाणून घेणं हा विषय आहेच. आपण फक्त शांतिमंत्राचं मर्म जाणून घेतोय. उपनिषदांचं जाणायला गेलं तर फार मोठ्या गोष्टी सापडतील. त्यातले एखादा नमुना सांगतो वेळ आली तर. उपनिषदातून जाणून घ्यावे मर्म मी सदा. ब्रह्मसार सर्वांचे. ब्रह्म म्हणजे विशालता. आज विशाल चित्ताचा मनुष्य भेटला तर त्याच्यासारखं सुख नाही असं वाटतं, आणि संकुचित चित्ताचा मनुष्य भेटला तर दुःख नाही असं वाटतं त्याच्यासारखं. तर हे विशालतेचं सामर्थ्य आहे. महाराज बरोबर हा शब्द वापरतात म्हणून मुद्दाम आठवण करतो. मी गोंधवलं, विशालतेचे दुकान घालून बसलं आहे पण गिराईक नाही. हे आपल्या वाचनात आलं असेल. विशालतेचे दुकान घालून बसले पण गिराईक नाही. त्याला विशालतेला गिराईक नाही, संकुचिततेला गिराईक आहे. माझं काय ते करा. काल बदलले का आपल्या मागण्या कानावर घालायच्यात, बरोबर आहे. सकामोपासना वगैरे माझे घालावे कानावर, ठीक आहे, पण त्याचंही हो, याचंही हो, त्यांचंही हो, असं नाही होत. माझं तेवढं होऊ दे, झालं काम त्याचं, असं नाही. हे जे आहे ब्रह्मसार सर्वांचे. आणि ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्मा हा शब्द खूप वेळा येतो. तर ब्रह्म म्हणजे विशालता. आकाश साध्या भाषेमध्ये सद्ब्रह्म आपल्या डोळ्यातसुद्धा मावत नाही एवढी चित्ताची विशालता त्यांना अभिप्रेत आहे. ते ब्रह्म, ते सार आहे सर्वांचं. ब्रह्म म्हणजे विशालता. काय होतं, आपण ते सगळ्याचे छेद करण्याच्या नादामध्ये समग्रता मावून बसतो. समग्रतेचे भान मला दे कृतीतन हृदयी, हे जे म्हटलं आहे ना, तर ते त्यासाठी म्हटलं आहे. मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एवढ्या 10 गोष्टी आहेत. मला सांगा, नुसत्या पायाने, नुसत्या डोळ्याने, नुसत्या हाताने असं काही होतं का? हे सगळे मिळून एकत्र येतात. एक चालणं होतं माणसाचं, त्यावेळेला डोळे रस्ता बघतात, हात बरोबर काय असेल ते सामान पिशवी काय असेल ते सांभाळतात, हे सगळं आहे ना. पाय चालतात त्यावेळेला त्यांच्यात बळ आहे, ते मेंदू नियंत्रित करतो आहे. इतक्या सगळी 5-6 गोष्टी एकत्र येतात, त्याप्रमाणे काम चालतं. समग्रतेशिवाय आपल्या शरीरामध्ये तरी काय चालतं? सगळी समग्रता आहे, सगळं एकत्र आहे म्हणून. नाहीतर तोंडाचं काम वेगळं आहे, आतड्यांचं काम वेगळं आहे, सगळ्याचं काम आपापली वेगवेगळी आहेत, बरोबर आहेत. पण ती सगळी मिळून त्यांच्यात जे युनिफाईड काम आहे त्याच्यावरच खरं आपलं चाललेलं आहे. तोंडाने खाल्लं तर माझा संबंध नाही असं पोट नाही म्हणत, ते तोंडाने खाल्लं असेल तसं नाही. त्यांनी पाठवलेलं आहे, त्याचं पुढचं काम माझं आहे, ते मी करायचं आहे. आता त्याच्या कामात त्रुटी राहिली. मागे चिंतनामध्ये मी एकदा म्हटलं आहे बघा की सगळं शिकायला आपला देहस्वभाव पुरेसा आहे. तर तसं आहे की त्यांनी पाठवलं, आम्ही गडबडीत होतो, आम्ही चावलं नाही, खरं काम तोंडाचं आहे, तर ते त्या डिपार्टमेंटचं आहे, माझा काय त्याच्याशी संबंध नाही असं आलेलं आहे. त्यामुळे मी काय करू शकत नाही, आय एम हेल्पलेस, सॉरी वगैरे काही नाही. त्यांनी जसं पाठवलं तसं त्याचं चूर्ण करा आणि द्या पाठवून पुढे मिसळून. ते त्याचं फसवण्याचं काम, ते त्याचं जे राहिलं आहे ते काम करून, स्वतःचं काम करून ते पुढे पाठवून देतं.
आता एवढं समाजाला आपल्याला तेवढीच गरज आहे ना. त्याचं राहिलं आहे ठीक आहे, त्याचा गडबडीत होता, सकाळी केर काढायचा राहिला, समजा त्याचा राहिला असला, जो कोणी घरात असेल त्यांनी काढला, किंवा जो कोणी घरी नंतर येणार असेल, घरात कोणच असेल तर त्यांनी काढला, काय बिघडणार आहे, केर जाण्याशी मतलब आहे. पण तो त्याचं काम आहे, हे माझं काम आहे, हे त्याचं काम आहे, असं आम्ही सगळे विभाग करून टाकले. इकडे विज्ञानाने सुद्धा सगळी जी उभारणी केली ती सगळी विभाजनाची केली. त्यामुळं त्याला विनोबांचीच बरोबर उत्तर पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की रसायन आहे, खूप आहेत, रसायन आहे, आपण शिकतो त्याच्यातले सगळे हे विषय आहेत. रसायन आहे, पदार्थ विज्ञान आहे, हे सगळे आपण विभाग केले सगळे. इकडे गणिताचा केला, तिकडे अर्थशास्त्राचा केला, हे सगळे विभाग केले. समाजशास्त्राचा केला, न्यायशास्त्र वेगळं केलं. ह्या प्रत्येकाची त्यात जाऊन पारंगतता मिळवणं हे बरोबर आहे, पण अशी सगळी शास्त्र एकत्र करून ते गाठीन हे वेगळं आहे. त्या शास्त्रातली पारंगतता हाच आपल्याला, ह्याला आपण शिक्षण म्हणतो आहे. तर तसं नाही, हे बाकीच्याचं काय, ज्याला हे रसायन कळलं, समजा त्याच्यातला काय तज्ज्ञ झाला, तर त्याला जर समाजशास्त्राची कल्पना नसेल तर त्याचं रसायन त्याच्याजवळ तेवढ्याच कामापुरतं उपयोगी पडेल. समाजाला त्याचा त्या अर्थाने, त्यालाही समाजाची जाणीव नाही आणि समाजालाही त्याचा उपयोग नाही, या अर्थाने तिथं तेवढ्यापुरताच उपयोग राहील. त्यांना समग्रतेचं आवश्यकता आहे. आणि असं जर आपण समजा विभाजनाने शोधत राहिलो तर शेवटी जो शोधतो आहे त्याचा अंत आधी होणार, हे लक्षात राहत नाही म्हणले विनोबा. हे जे शोधत चाललेले आहेत ते विभाजनाने शोधा, पण तुम्ही शोधत जाल तेवढं विभाजनाचे आणखीन पुढचे प्रकार निर्माण होतील आणि त्यात तुम्हाला विश्व सापडणार नाही. मग शेवटी अनंत आहे म्हणायची वेळ येते, अनादि आहे म्हणायची वेळ येते, ही वेळ येते. पण हे सगळं वेळ यायच्या पूर्वी जो शोधायला लागलेला आहे त्याचं काय, तर तो शोधायला जो लागलेला आहे त्याचा अंत त्याच्या आधी होतो, तो निघून जातो ना शरीराने, त्याचा काय पुढे उपयोग होणार त्याला. ह्या ज्ञानाचा त्याला त्या अर्थाने समाधानासाठी उपयोग काय होणार तर काय नाही, पैशासाठी त्याच्या नोकरीचं त्याचं त्यांनी बघ. आता सगळ्यात जर पदार्थांचं दुसरी एक अडचण सांगितलेली आहे, सर्व पदार्थांचं असं ज्ञान, पदार्थ विज्ञानाचं घेतलं, रसायनाचं घेतलं, अर्थशास्त्र घेतलं, राजकारण काय, समाजकारण सगळे घेतले, सगळी शास्त्रांचे अभ्यास करायचा ठरवला. म्हणजे आपण काय करायचं ठरवलं आहे, सगळ्या जगाचा विभाजनाने अभ्यास करायचा ठरवलं, मान्य. आता हा जो अभ्यास करायचा ठरवला, तो जो सगळ्या जगाचा जर अभ्यास करायचा ठरला तर माझा अभ्यासाचं काय, या जगातच मी येतो ना, माझा अभ्यास करायचा राहतो आणि म्हणून ते सगळं होतं, पण मला असमाधान राहतं आणि म्हणून माणसाचा तृप्तीत अंत होतो किंवा असमाधानात अंत होतो. म्हणून हे या सगळ्यांची बेरीज करून, या सगळ्या ज्ञानांची बेरीज करून जगाची किंमत कळणार नाही आपल्याला, जगाचं स्वरूप कळणार नाही, समग्रतेचं स्वरूप कळणार नाही, विशिष्टाचं स्वरूप कळेल, सामान्याचं स्वरूप कळणार नाही. त्यासाठी आपल्याला वेगळा अभ्यास करायला लागेल. माणसाची एक गुणवत्ता, एक विभाग म्हणजे माणूस नव्हे, तो संबंध माणूस, म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत ते हे सगळ्या जेव्हा समजल्या जातील तेव्हा हे समजलं जाईल. तर यासाठी आपला ब्रह्म म्हणजे विशालता हा जो मुद्दा आहे, तो विशालतेचा अभ्यास असा आहे. आणि त्याच्यावर होतं काय, अडचण अशी होते की त्या शास्त्रात तो पारंगत आहे म्हटलं ना की त्याला मनुष्यच कळला असं वाटायला लागतं, त्याला विश्वच कळलं असं वाटायला लागतं. ही घोटाळा आहे समजुतीचा. आणि त्यामुळे मग विसंवाद निर्माण होतात आणि मग त्याच्यावरनं पुढे तो मला कळतं मी एवढा शिकला, तू शिकला आहेस, पण ते जे काय शिकलं आहेस त्याच्या बाहेर अजून शिकायचं किती आहे. आणि सर्व मिळून जे शिकलं जातं मनुष्य म्हणून ते किती पलीकडे आहे. आणि त्यात स्वतःचं शिक्षण म्हटलं तर त्याबद्दल काहीच नाही. मला राग काय तो, मला हे काय होतं, मला अस्वस्थता का असते, मला त्याचा अभ्यास कधी करणार. तो खरा अभ्यास तिथे आहे. तर त्या अर्थाने मी जर जगात येत असेल तर जगाबरोबर माझाही अभ्यास माझा व्हायला पाहिजे. कितीही उच्च पदाला, कितीही उच्च पदवीला गेलेले असू दे, त्याला स्वतःचा अभ्यास. म्हणून माणसांना भय सोडित नाही, माणसांना निराशा सोडित नाही, अस्वस्थता सोडित नाही. ते सगळं आता ना, त्याचा अभ्यास नव्हता कुठं. आता त्याला जर विचारायला तो पण आम्हाला पेपर नव्हता, आम्हाला अभ्यास नव्हता. आता त्याच्या ते शास्त्रात तो रसायनात कसा हा पेपर असणार, भय कसं वाटतं माणसाला, अशा अस्वस्थता काय येते, नैराश्य काय येतं, हे जे सगळं काय येतं, हे काय येतं हे कुठे त्यात नाही आहे. बरं, हे मानसशास्त्रात म्हणतं त्यात पण नाही आहे बरं का, हा आणखीनच पुढचा अभ्यास आहे. तर ह्या अर्थाने हे सगळं येत नाही. आणि त्यामुळं मग मनुष्याला जी स्थिती आज सोसावी लागते ती सोसावी लागते. उपनिषदातून जाणून घ्यावे मर्म मी सदा, ब्रह्मसार सर्वांचे ब्रह्म म्हणजे विशालता. इथपर्यंत थोडक्यात आलो. आता हे जे काही विशालता आहे तिचा मी त्यांच्यातलं मर्म जाणून घेतलं, अभ्यास केला, निदान मला कळलं तरी
की मला फक्त जगातली एक गोष्ट तीही कशी बशी येते खरं सांगायचं. अगदी डिस्टिंक्शनमध्ये आल्या 70% वर मार्क पडले, म्हणजे 30 मार्काचं येत नाही हा त्याचा अर्थ. उगाच आपण काहीतरी म्हणण्यात काय असं नाही, म्हणजे माझी काही गैरसमज नाही, कोणाचा असेल तर असू द्यावा. पण मला उरलेले 30 मार्काचं येत नाही आहे. परीक्षा झाल्यानंतर किती लोक त्या 30 मार्काचा अभ्यास करायला निघाले, जे आलं नाही त्याचा ते तर आधी मुळात अभ्यासक्रमातलं निम्मंसुद्धा येत नाही त्याच्यात नेमलेल्यातला. त्या निम्म्यातलं आपल्याला 70, 40, 30 काय असेल ते कळणार, कारण त्याच्यावर पास होता येतं तेवढ्यावर. तर त्यामुळे ती डिग्री मिळेल, ते पास होईल, पण ती 70% येत नाही आहे, कोणाला 30% येत नाही, असं चाललेलं आहे. आता ज्याला 100 मार्क पडतात तो म्हणणार नाही नाही मला 100% येत. जे प्रश्न आले होते आणि जो अभ्यासक्रम होता त्याच्याशी नातं बघा त्याचं काय ते, त्यातल्या कितीवर आलं नव्हतं आणि जे आलं नव्हतं त्यातलं किती येत होतं हे काढलं की लक्षात येईल काय ते. म्हणून तशाही अर्थाने ते खरं नाही. बाकीचं तर बोलायचं कामच नाही. बाकी आपल्याला 40% ते 9% एवढ्यात कुठेतरी असणार, म्हणजे उरलेलं काही येत नाही हे नक्की आहे. मग विशालतेमध्ये हे समग्र यावं अशी आहे. तर आता जे समग्र आहे ते मला उपनिषदातून कळलं, सार कळलं, समग्र यावं हे कळलं, हे सगळं कळलं. आता ते ज्याच्याकडून कळलं आहे त्यांनीसुद्धा माझ्यावर कृपा करावी. उपनिषदाने, आत्मस्वरूपाने, भगवंताने, नामाने, मार्गाने, आपल्याला काय म्हणायचं त्याचा अर्थ घ्या. माझ्याकडून स्वीकार त्या ब्रह्माचा म्हणजे विशालतेचा सदा असो. मी सदैव विशाल अंतःकरणाचा असावा. हे सगळे सत्पुरुष विशाल अंतःकरणाचे होते म्हणूनच इतक्यानं सांभाळ. महाराज जे म्हणले ही माणसं कशाला, ते जे फार वाक्य ते आठवतं की महाराजांच्याकडची माणसं बघून एकाने विचारलं तो शांत आहे, सज्जन आहे, नाम घेतो आहे, सगळं खरं आहे, म्हणूनच त्याच्या मनात हे जास्त येतं की हे रागीट आहेत, हे असे आहेत, हे तसे वागतात, ते तसे वागतात, ही माणसं तुम्ही कशाला सांभाळली आहेत. खरं बरोबर आहे त्यांचं म्हणणं की ह्यांना नो एंट्री असायला पाहिजे. महाराज म्हणले ही इथं आहेत म्हणून जगात काही गोंधळ झाला नाही. ही त्यांना मी सांभाळलं नाही तर कोण सांभाळेल एक. आणि दुसरी गोष्ट जर इथं एवढी आहे ती बाहेर गेल्यावर काय करतील म्हणून ती इथंच ठेवली. सत्पुरुषांचं सांगणं म्हणजे खरोखरच म्हणजे प्रेमळपणे पण केवढा विषय सांगितला त्यांनी. आता ही नाही स्वीकार करत. तर माझ्याकडून स्वीकार त्या ब्रह्माचा विशालतेचा सदा असो माझ्याकडून. म्हणून ते आता विशालता आली म्हणजे दोष दर्शन हा विषय राहतच नाही, मनुष्य दर्शन हा विषय राहतो. सोपं सांग, मनुष्य समजून घेतला जातो. आता गुणन दोषण ह्यान ते असेच की कुणात नाही आहे. मनुष्य जन्माला आला आहे, तो काहीतरी घेऊन आला आहे, काहीतरी करतो आहे, त्याला त्या कर्माचं ज्ञान नीट नाही, त्याच्याकडे गुणदोष हे असणारच आहे. त्याचं प्रमाण असेल, आपण ते समजून घेतलं आणि त्यातले गुणाचं वर्धन कसं होईल एवढं बघितलं. हे गुणवर्धनासाठीच सगळं आहे मुळात. तर माझ्याकडून स्वीकार त्या ब्रह्माचा सदा असो. मी सदैव विशालतेला विशालवृत्तीला तयार असावं. विशालता मी न सोडावी, ती जर नाही सोडली तर ब्रह्म माझ्यामध्ये वसो. माझ्यातच ब्रह्मस्वरूप आहे हा जो साक्षात्कार होतो तो त्या अर्थाने होतो. आणि मी जरी हे स्वीकारलं आणि विशाल झालो तरीसुद्धा ब्रह्माने मज न सोडावे ही परत प्रार्थना आहे. कारण हे येतं पण जातं पण. बेलसरीबाबांचं वाक्य आपल्याला आठवत असेल तर ते म्हणायचे हे सगळं शिकलं तरीसुद्धा आयत्या मीच होतं म्हणले. कुठंतरी सटकतं. माणसाच्या एकदम शांती मिळवलेली आहे, एकदम ती कुठेतरी सटकून जाते आणि नंतर परत जाग्यावर यायला होतं. तर हे मिस होतं म्हणायचे भावाला. हे मिस होतं कुठेतरी, ते होऊ नये म्हणून त्या ब्रह्माने मज न सोडावे स्वीकार मम ते करो. मी तर त्याचा स्वीकार केलाच आहे पण त्यांनी पण माझा स्वीकार करावा. आपल्याकडे अन्नाच्या बाबतीत जसं आहे ना, अन्नाचा आपण स्वीकार करावा, अव्हेर करू नये. कारण एक दिवशी अन्नाने आपला स्वीकार करायचा नाही असं ठरवलं तर भूकसुद्धा लागणार नाही आणि साखरेचं पोतंसुद्धा ठेवून द्यावं लागेल, खाता येत नाही. त्यामुळं अन्न स्वीकार करतो आहे त्याचा अव्हेर करू नये, तो एवढ्यासाठी सांगितलेलं. ब्रह्माने मजन सोडावे स्वीकार मम ते करो. ब्रह्मरूप मला कधीही, कारण ब्रह्मात सामर्थ्य आहे, मी शेवटी अंश आहे. अंश आणि अंश याच्यामध्ये फरक आहे. शेवटी मी अंश आहे. मी अंशाने विशालतेचा स्वीकार केला, त्या ब्रह्माने माझा स्वीकार करावा आणि त्या ब्रह्माने काय करू नये ते पण पुढे म्हटले. ब्रह्माने मजन सोडावे स्वीकार मम ते करो. ब्रह्मरूप मला कधीही ब्रह्म ते नष्ट ना करो. त्यांनी ठरवलं तर विनाश करून टाकू शकतं. आपल्याकडे ब्रह्मास्त्र कशाला म्हटलं आहे, त्यासाठीच म्हटलं आहे, त्याच्याकडे उपाय नाही काही. त्यामुळे ब्रह्माने नष्ट करायचं ठरवलं तर नष्ट होईल. आता जो श्रद्धेचा माणूस आहे तो म्हणेल नष्ट व्हायचं तर ब्रह्माकडूनच होईल, हरकत नाही, पण मी विशालता सोडणार नाही. ही परीक्षा असते.
ती परीक्षा दिली तर हा प्रश्न नाही, पण नसेल तर ब्रह्म ते मला नष्ट ना करो, उपनिषदातील आचार आत्मसात घडो मला, वसो माझ्यात ते नित्य आचरू दे सदा मला. तो जो ब्रह्माचरण सांगितलेला आहे ते माझ्याकडून सदैव घडावं. हे प्रत्येक मनुष्य मात्राला लागू असलेले सगळे मंत्र, आणि त्यामुळे आपण तसं हे करावं. ओम आप्यायन्तु ममांगानी, म्हणजे त्यांनी तिथपासून सुरुवात केलेली आहे. वाक् प्राणचक्षुश्रोत्रम बलमिंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्म औपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम. काय आहे, त्यांनी निराकरण करू नये, म्हणजे आपल्याला नाश करू नये, आपलं रक्षण करावं. मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु. हे सगळे त्यातले मूळ मंत्र. तर तदात्मनिरते ये उपनिषत्सु धर्माः ते मयि संतु माझ्याकडून सदैव त्या ब्रह्माचा आचार घडो. आता जे आपण नेहमी म्हणतो त्याच्यावरती आता ह्याच्यात काही प्रकाश पडतो का बघा. हे नेहमी आता जो शेवटचा विभाग 5वा तो 3च मंत्रांचा आहे, ह्याच्यातल्या 3 मंत्रांचा आहे. आपण नेहमी म्हणतो ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, हे आपण म्हणतो ना. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांस्तनूभिर्व्यसेमदेवहितं यदायुः, हे आपण म्हणतो ना. तर ह्या उपनिषदातला शांतिमंत्र आहे, बरोबर आहे. पण ह्याच्यात काय म्हटलेलं आहे त्या अर्थाने त्याच्याकडे बघावं की ही जी ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामः, आमच्या कानावर सदैव शुभ पडवते. शुभ गोष्टी. आज अशुभाचा मार आहे अक्षरशः कानावर. तुम्ही वाचायला जावा, नाही तर बातम्या ऐकायला जावा, ते पेपरमध्ये बघा, काय करायचं ते करा, अशुभाचा मारा होतो. तर त्यामुळे त्यांनी तेव्हाच प्रार्थना केली, आमच्या कानांना शुभ ऐकू दे. ते जे आहे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, त्या देवांना प्रार्थना केलेली आहे की आम्हाला शुभ ऐकू दे. आणि भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, मला नेहमी सदैव मला डोळ्यांना शुभ गोष्ट दिसू दे. आणि मग ह्या सगळ्याचा आता ह्या 2 मंत्रांच्यातला गर्भित अर्थ बघा कसा आहे तो. माझ्या कानावर शुभ पडावं. आता मी जे बोलणार ते दुसऱ्याच्या कानावर पडणार, म्हणजे जबाबदारी कोणाकडे आली. ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी झाली हो. इंडिव्हिज्युअल पण आहे, सेव्हरल पण आहे, दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या. मी तर तेवढी करू शकतो की माझ्याकडून मी शुभ बोललेलो आहे तर मी शुभ बोलू शकतो. तर हे जर मी शुभ बोललो तर त्याला भद्रं कर्णेभिः शृणुयाम होणार. त्याला त्याच्या कानावर भद्र किंवा शुभ हे केव्हा कानावर पडणार, ज्या वेळेला मी शुभ बोलेन तेव्हा माझ्या कानावर नुसतं शुभ पडणं ही प्रार्थना झाली. ते बाकीच्यांना बुद्धी झाली ते तसं बोलले तर, पण नाही बोलले तर मी शुभ बोलेन, म्हणजे त्याच्या कानावर तरी शुभ पडेल. आणि एवढी विशालता आपल्यामध्ये असावी. हे विशालते म्हणून ते ब्रह्म म्हणजे विशालता. देव हो प्रार्थना तुम्हा कृपेने हे घडो सदा, कानाना शुभ ऐकू दे, नेत्रांना शुभ पाहू दे. ते पाहायलासुद्धा आपल्यालाच निवड करायला लागेल, तेव्हा हे शुभ पाहायला मिळेल. तर ह्या अर्थाने आपण यांच्याकडे बघावं. हा मंत्र याच्यात आहे 5 एक उपनिषदामध्ये आहे. प्रश्नोपनिषद आहे, मुंडक आहे, मांडुक्य आहे, अलीकडचं म्हणजे जाबाल उपनिषद आहे, त्यांचे शिष्य आरुणिकांचं आहे, आरुणिकांचं उपनिषद आहे. आता कानाना शुभ ऐकू दे, नेत्रांना शुभ पाहू दे, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अंगैः तुष्टुवांस्तनूभिर्व्यसेमदेवहितं यदायुः. ह्या सगळ्यात एवढं सामावलेलं आहे की माणसांना अलीकडे हा मोठाच प्रॉब्लेम आहे की स्थिर बसणं हा सुद्धा आता एक कार्यक्रम झाला आहे. म्हणजे आणि खरोखर आता कुठेतरी क्लासला जायचं आणि काहीतरी शिकून यायचं आणि मग घरी मग एक 10 मिनटं शांत वगैरे सगळं सांगितलं. 10,000 वर्ष झाली आता, निदान आपल्या कानावर आलं नसेल तर आता तरी येऊ दे की आपण सर्वांगे स्थिर राहूया, अंतर्बाह्य सदा आम्ही. स्थिरैः अंगैः तुष्टवांस्तनूभिर्व्यसेमदेवहितं यदायुः. पुढे देवाचं कार्य करायचं आहे तर त्यासाठी स्थिर असलेला मनुष्यच कार्य करेल. अस्थिर मनुष्याकडनं कार्य होत नाही मुळातच. आधी शरीराने अस्थिर, मनानं असतोच. तो जर विशाल असेल तर मनानेही स्थिर राहील
आणि हे जर शिकलेलं असेल तर शरीरानंही स्थिर राहील. त्यामुळे अंगे स्थिर राहूया. आता तुम्ही म्हणाल हे आता इतका वेळ झाला आम्ही आता अंगाने, तर ते शक्य आहे, ते मला मान्य आहे, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. कारण शेवटी पण निदान घरी एक 10 मिनटं शांतते बसेल की नाही, 15 मिनटं, ज्यावेळेला त्याला वेळ आहे, दिवसा असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, हलक्यापोटी बसावं अधिक चांगलं. तर त्यावेळेला हलक्यापोटी एक 10 मिनटं शांत. स्थिरही ही अंगही सर्वांगे स्थिर राहूया. तर त्यात हे इतका विचार करून ठेवला आहे. कारण ते स्थिर असेल तर चित्त स्थिर असेल, विचार स्थिर असतील, योग्य असतील, मग कृती योग्य होईल. असं क्रमानं त्यांना ते सगळं सांगायचं आहे. म्हणून हे देव हो प्रार्थना तुम्हा, हे नुसतं होणारं नाही आहे, म्हणून सुरुवातच केलेली आहे. देव हो प्रार्थना तुम्हा, कृपेने हे घडो सदा, कानाना शुभ ऐकू दे, नेत्रांना शुभ पाहू दे, अंतर्बाह्य सदा आम्ही सर्वांगे स्थिर राहूया. ते जे स्थिरैः अंगैः दृष्ट्वा सहा, बलवान संतुष्ट होऊनी काय काम करायचं आहे, देवकीर्ती सगावूया. हे सगळं करून भगवंताचं गुणगान करायला मला वेळ दे, आणि तेच आयुष्याचं फलित आहे. शेवटी भगवत भजन किंवा भगवत गुणगान हेच आणि तेच शुभ असणार आहे, ते ऐकायला जे मिळणार आहे. म्हणून म्हणलं ना, भगवंताचं गुणवर्णन करीत असावं. त्या लोकांना काही समजत नव्हतं म्हणून हे बळसटपणा नाही आहे. संतचरित्र वाचावं, संतचरित्रातलं हे ऐकावं, त्यांचा बोधाचा उपदेश ऐकावा. हे सगळं कशासाठी ऐकावं, ते शुभ असतं. ते तुमच्या कानात जर गेलेलं असेल आपल्या, तर ते आपलं कल्याणच करेल. तर ह्याच्यासाठी बलवान संतुष्ट होऊन, एकदा ते मनात असलं की आता कोणाचे कोणी स्वामी प्रिय आहेत, कोणी महाराज प्रिय आहेत, कोणाचा देव प्रिय आहे, तर तो त्याची देवकीर्तीच गातो, त्याच्याविषयी चांगलं तो बोलतो. ते जे काय आहे ना, देवकीर्तीचं गाऊया, त्यासाठी आम्हाला हे सर्व सामर्थ्य देवा. आणि म्हणून शेवट काय आहे, तर देवा तुम्ही दिले जीवन. हे जीवनच मुळात त्याची देणगी आहे. देवा तुम्ही दिले जीवन, तुमच्या स्मरणात घालवू. असं तसं उधळून नाही देणार, तुमच्या स्मरणात घालवेल, तुमच्या स्मरणात घालवू. सर्वांच्या ते हितासाठी, स्वतःच्या हिताची काळजी, स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेणारं जग आहे सर. हे सांगणारे लोक थोर आहेत आणि ते कमी आहेत, आणि ते आचरणारे भाग्यवान आहेत. तर या अर्थाने सर्वांच्या ते हितासाठी देवकार्यात राबव. इथे ते मंत्र, शांतिमंत्रातले जे मंत्र आहेत ते इथे संपले. आणि ते विषयम देव हितं यदायुः, जे मला जे आयुष्य मिळालेले श्वासनिधी, तो सगळा माझा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या कार्यासाठी बस. बाकीचं जगाचं चाललेलं आहेच, प्रपंचाचं चाललेलं आहेच, ती करकर कधी न थांबणारी आहे. अमुक एक ठिकाणी हे झालं आणि शांतता झाली, हे होणार नाही, उद्या शांती परत डोक्यावर काढणार, परत उभी राहणार. पण मी विशाल आहे, मी शांत आहे, आणि मी देवकार्यात राबतो. तर असं जर असेल तर आपल्याला समाधान राहील, आणि आपलं जे ध्येय आहे ते साध्य होईल. त्याच्याबरोबर इतरांचं काम होईल सर्वांच्या हितासाठी. तो जर इतरांच्या हितासाठी राबतो तर त्यांचं कल्याण नाही का होणार, आपोआप हे होईल. म्हणून ते आपले मनविस्तारी थोडे मनुजा, तेच आहे ते देवसुजारा करी. ते जे आहे ना, ते तसंच आहे शेवटी, की शेवटी देवकार्यही घेई संधी, मना तारुणी नेई दीन, ते जना उद्धरी. ते काय म्हटलं आहे, तेच म्हटलं आहे की हे जे आपल्याला मिळालेलं जीवन आहे, हे देवकार्यात राबवू उपनिषदातून आलं, ते तिकडे त्या अभंगात आहे की हे त्या कामासाठी वापरू. आपल्याला जर मिळालेलं आहे तर ते त्यासाठी वापरूया. मग याच्याबरोबर आपोआप प्रपंच बरोबर होत असतो. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. तर उपनिषदातलं मर्म, उपनिषदाने सर्वांगांचा विचार केलेला आहे. एक फक्त उदाहरण देतो आणि सांगतो. तर ती सगळीच खरं अभ्यासली पाहिजे व्यवस्थित चांगली, तर आपल्याला खूप काहीतरी मिळेल. उपनिषदामध्ये एवढं आहे, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. शेवटी ते सगळ्या वेदांचंही काम संपलं, आता त्याचा शेवट झाला आणि त्याचं सार त्याच्यात आलं. तर ते मी एक नमुना म्हणून सांगतो. महाराजांच्या आवडीचा विषय आहे, कुठल्याही सत्पुरुषांच्या आवडीचाच विषय आहे.
2 विषय सांगतो. एक एका वाक्याचा आहे की सर्वांना हे सर्व योनी म्हणजे देवयोनी निर्माण झाली, काय मनुष्य काय राक्षस काय जे आपण म्हणतो तसं ते निर्माण झाल्यावर त्यांना प्रत्येकाला सार म्हणून द हे अक्षर दिलं, त्याचा अर्थ जो लावला जावा प्रत्येकाने तो प्रत्येकाने बरोबर लावला असं ब्रह्माने त्यांना सांगितलं. तुम्हाला निर्माण केल्यानंतर तर देवाने त्या दचा अर्थ दम लावला. हे उपनिषदातली गोष्ट आहे मोठी, मी एका वाक्यातच फक्त सांगतो. त्यांनी दम असा लावला कारण त्यांना माहिती आहे की देवयोनीत कोण जातो, तर आपल्या भाषेमध्ये पुण्याई करून मनुष्य देवयोनीत जातो, तर त्या अर्थाने तिथे उपभोग आहेत सगळे, तर त्यावेळेला दमनाची गरज लागेल. त्याने अर्थ दमन लावला तर आम्ही टिकून राहू, त्या अर्थाने दमन लावला. ह्यांनी मनुष्य मात्राला काय सुटलं नसेल तर लोभ सुटत नाही शेवटपर्यंत कशाच आहे, स्थावर असो जखम असो काय असेल ते असो. म्हणून त्यांनी द दिलेल्या अक्षराचा दान असा अर्थ लावला. आम्हाला दान अपेक्षित आहे का, तो होय. प्रजापतीने त्यांना सांगितलं की हे होय, तुम्ही दान सोडू नका, कारण आपोआप ती लोभाला दिलेली मर्यादा आहे. त्यामुळे दान घडलं की आपोआपच हे कमी होईल, ते माणसांना लागू आहे मनुष्याला म्हणून ह्या योनीला. आणि तिसरं आसुरी योनी आहे, राक्षस योनी आहे, तर त्यांनी दयेचा अर्थ लावलेला आहे. आम्ही ह्याचा अर्थ काय घ्यावा, तर दया घ्यावा. दया का घ्यावा, तर त्यांच्यात असुर प्रवृत्तीतलं सर्वात मोठं लक्षण क्रोध आहे. त्यामुळे क्रोधाला काय उतार असेल तर दयाच आहे. त्यासाठी त्यांनी तसा अर्थ घेतला. यावरून आपल्याला त्याचं एक मोठी गोष्ट आहे, त्याच्यामधले एक सारांश एका वेळेचा सांगितला. आता त्यांनी केवढा टप्प्याने विचार करतात. गेल्या वेळेला आपण अन्नपूर्णेवरती विचार केला होता. सत्र आहे, अष्टक आहे, सत्र झालंच होतं त्यावेळेला, अष्टकही आहे, त्याच्यात इतरही सांगितले, अन्नमय प्राण हा वगैरे आपल्याला मागे सांगितलं होतं. त्यांनी केवढ्या बारकाईनं सगळे टप्पे सांगितले, तेवढे फक्त टप्प्याचे शब्द सांगतो फक्त. अन्नेन प्राणाः हे तर झालं, प्राणकंठाशी येतात माणसाचे. अजून नसतील, अच्छा काय झालं नाही तसं काय, नाही तर आधी टी ब्रेक घेऊ, भजन आहे अजून थोड्या वेळा करायचं, पण अन्नमय प्राणाचं सांगायला लागत नाही माणसाला. तर अन्नेन प्राणाः प्राणैर्बलम, क्रमानं सगळं शोधून ठेवलेलं आहे आणि सगळं सूक्ष्म आहे, पुढे जाईल तसं सूक्ष्म होत जातं. प्राणैर्बलम, आता काम सांगितलं आणि तो भुकेनं व्याकुळ झालेला आहे समजा, तर त्याला ते होत नाही, ओझं उचलत नाही. त्याला जेवायला दिलं, अन्नेन प्राणाः, प्राण सजीव झाले, प्राणैर्बलम, मग तो म्हणतो हां आता उचलून देतो मला काय काम आहे. प्राणैर्बलम, बलेन तपः, त्यांना दिशा द्यायची आहे त्याला पुढे. बल आलं तर बलेन तपः, तपसा श्रद्धा, तप केल्याने श्रद्धा प्राप्त होते. या अर्थाने तपसा श्रद्धा, श्रद्धया मेधा, हे आपण शब्द वापरतो सगळे, पण त्यानं त्याच्यात बारीक फरक अपेक्षित आहे. श्रद्धया मेधा, मेधया मनीषा, मनीषा शब्द म्हणतात पण मनीषा याचा अर्थ खऱ्या अर्थाने ज्यांना मनावर विजय मिळवलेला आहे तो किंवा ती. तर मेधया मनीषा, मनीषया मनः, मनसा शांती, आता ते तिकडेपर्यंत आलं. मनसा शांती, शांत्या चित्तम, चित्ताची घटना शांतीने निर्माण व्हायला पाहिजे, ती इकडून निर्माण होते अशी. आपण असलेल्या चित्ताचा विचार केला, त्याने घडणाऱ्या चित्ताचा विचार केला. शांत्या चित्तम, स्थैर्य या अर्थाने. चित्तेन स्मृती, चित्त शांत असलं म्हणजे स्मृती तल्लख असते माणसाची, चटकन काय असेल ते आठवतं. तर शांत्या चित्तम, चित्तेन स्मृती, स्मृत्या स्मारम, स्मार म्हणजे आपल्याला जी प्रतिभेचा विषय झाला ती तेव्हा येते. हे सगळं झाल्यानंतर चित्तेन स्मृती, स्मृत्या स्मारम म्हणजे प्रतिभा, आणि स्मारेण विज्ञानम, हे विज्ञान शब्द वेगळा आहे पण समजून घेऊ फक्त. स्मारेण, त्या प्रतिभेनं माणसाला विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येतो प्रतिभेनं, तर त्यातून स्मारेण विज्ञानम. आणि शेवटचा टप्पा 13वा, विज्ञानेन आत्मानं वेदयती. मनुष्याला स्वतःला जाणायचं असेल तर त्याचा प्रवास अन्नातून कसा सुरू होतो आणि नाही झाला तर काय बिघडेल हे सांगितलेलं आहे.
अन्नेन प्राणाः प्राणैर्बलं बलेन तपः तपसा श्रद्धा श्रद्धया मेधा मेधया मनीषा मनीषया मनः मनसा शान्तिः शान्त्या चित्तं चित्तेन स्मृतिः स्मृत्या स्मारं स्मारेण विज्ञानं विज्ञानेन आत्मानं वेदयति. की काहीही जाणायचं उरलं नाही आणि अशांतीला स्थान नाही. म्हणून हे उपनिषदात खूप प्रकारे आहे. त्यातले शांतिमंत्राशी निगडीत नसलेला पण उपनिषदांनी समग्र विचार काय केला ते त्याच्यातलं एक सांगण्यासाठी त्याच्यावर त्यांनी एक शेवटी एक ओळ लिहिली. एवढं सगळं लिहिल्यानंतर अन्नेन प्राणाः इथून सुरुवात झाली आणि शेवटी विज्ञानेन आत्मानं वेदयति इथं समारोप झाला. आत्मस्वरूप जाणतो मनुष्य. तर हे असा जो क्रम आहे म्हणून त्यांचं म्हणणं तस्मात अन्नं ददन, जो अन्नाचं दान करतो, सर्वाणि एतानि ददाति, त्यानं हे सर्व दिल्यासारखं होतं. आत्मस्वरूप जाणण्या म्हणजे भगवंत जाणण्यापर्यंत सर्व दिल्यासारखं आहे. तस्मात अन्नं ददन, जो अन्न दान करतो तो सर्वाणि एतानि ददन, सर्व गोष्टी 13 गोष्टी दिल्यासारख्या देतो एकच, पण 13 मिळू शकतात. मात्र अन्न तसं पाहिजे. हे तितकंच आहे. तर इतकं मिळू शकतं एवढे या शांतिमंत्रात आहे. आपल्यासमोर ठेवले आणि काहींना अर्थाची गरज होती, काहींना त्यांच्या मूळची गरज होती. तेवढं सांगितलं. पान 163 पद 243 आणि त्यानंतर काय मनुजा राम सदा वदे, मनुजा राम सदा वदे, मनुजा राम सदा वदे. ब्रह्मदायक जग सर्व हि मानुनी, ब्रह्मदायक जग सर्व हि मानुनी, माया सदरे, माया सदरे. मनुजा राम सदा वदे, मनुजा राम सदा वदे. कामादिक रिपु दंडुनि अंतरी, कामादिक रिपु दंडुनि अंतरी, सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्यायी मनिया धरे, ध्यायी मनिया धरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षयी देल तू ते, रघुवीर अक्षयी देल तू ते, निरंजन पदरे, निरंजन पदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे.
जानकी